येस. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या करंट अफेअर्सच्या रिव्हिजन सिरीजमध्ये आपण काल 4 महिन्यांचे करंट अफेअर्स डिस्कस केले. आज आपण 3 महिन्याचे करंट अफेअर्स त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो बेसिकली आजची सुरुवात ही डिसेंबरच्या करंट क्लाउड्स मॅगझिन पासून होईल. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिन्याचे करंट क्लाउड्स डिस्कस करणं हे आपलं टार्गेट असेल. आणि याच्यानंतरची पुढची व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये परत पुढचे उरलेले 3 महिन्याचे करंट अफेअर्स. तर अशा पद्धतीनं आपण एकंदरीतच एप्रिलपर्यंतचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत. राईट. अधिक वेळ न दवडता डायरेक्टली डिस्कशनला सुरुवात करूयात. जे नवीन असतील तर त्यांच्यासाठी याच्या आधीचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ जरूर त्या ठिकाणी बघा. त्याच्यामध्ये आपण क्विकली रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कुठल्याही मुद्द्यावरती एक्सप्लेनेशनला वेळ वाया न घालवता तुमचा उपलब्ध असणारा अमूल्य वेळ लक्षात घेता क्विक आपण रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करतोय. चला, आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून सुरुवात करूयात. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी ब्रिटनचे इलेक्शन्स बघितलेले होते. आता या सेशनमध्ये आपल्याला अजून एका इलेक्शनवरती प्रश्न विचारला जाऊ शकेल, तर तो म्हणजे अमेरिकेचे इलेक्शन्स. राईट. सो अमेरिकेच्या इलेक्शन्स बद्दलच्या बेसिक फॅक्ट्स आपण बघितलेल्या होत्या आणि मी तुम्हाला म्हटलेलं होतं की पुढच्या काही मॅगझिनमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक त्या ठिकाणी येईलच. तो बघा, 47व्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली 5 नोव्हेंबर 2024ला झाली. अमेरिकेमध्ये दर 4 वर्षांनी निवडणूक होते, 5 वर्षांनी होत नाही बघा. आणि अमेरिकेमध्ये निवडणूक ही बॅलेट पेपरवरती त्या ठिकाणी होते. मग अध्यक्षपद, राष्ट्राध्यक्षपदाचे 2 उमेदवार होते, ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प होते तर डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस होत्या. बघा, इथं जो बायडन देतील आणि कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न करतील. राईट. अमेरिकेमध्ये बेसिकली रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असे 2 पक्ष त्या ठिकाणी आहेत. तर उपाध्यक्ष पदाचे उमेदवार जे.डी. व्हान्स आणि टिम वॉल्ट्स होते. जे.डी. व्हान्स हे रिपब्लिकन पक्षाचे आणि टिम वॉल्ट्स हे डेमोक्रॅट पक्षाचे होते. डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे तर त्याचं चिन्ह गाढव आहे, रंग निळा आहे आणि हा उदारमतवादी धोरणाचा समर्थक आहे, जो पक्ष हारला. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष रिपब्लिकन, चिन्ह आहे हत्ती, रंग आहे लाल आणि रूढीवादी आणि पुरातन धोरणाचा समर्थक असा हा पक्ष त्या ठिकाणी आहे. सो कमला हॅरिस यांचा डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव केला. राईट. सो आता अमेरिकेमध्ये देखील जे नागरिक आहेत तर ते इलेक्टोरल कॉलेजच्या ठराविक सदस्यांना मतदान करतात आणि मग ते जे इलेक्टर्स असतात तर ते प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये भाग घेतात. राईट. दोन्ही उमेदवारांना 269 इलेक्टोरल मतं मिळाली. तर अमेरिकन सभागृहामध्ये ज्यांचं संख्याबळ जास्त आहे तर त्याच्यानुसार हा अध्यक्ष निवडला जातो. 2000 पासून 6 अध्यक्षीय निवडणुकांपैकी 5 निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक मतं मिळाली. यापैकी 2000 आणि 2016 यावर्षी अधिक इलेक्टोरल मतांच्या जोरावर रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष झालेला दिसतो. राईट. सो त्याचबरोबर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या 435 जागा आणि सिनेटच्या 100 जागा आहेत बघा. टोटल 538 जागा आहेत. त्यामध्ये आता लक्षात काय ठेवाल तुम्ही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाने 295 जागा जिंकल्या, टोटल 50.9% मतं. तर कमला हॅरिस यांच्या पक्षाने 226 जागा जिंकल्या, टोटल 47.6% मतं. अमेरिकेचे 50वे उपाध्यक्ष म्हणून जे.डी. व्हान्स यांनी शपथ घेतलेली दिसते. आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना फर्स्ट लेडी म्हणतात आणि अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना सेकंड लेडी म्हणतात. मग आता उपराष्ट्राध्यक्ष आहेत जे.डी. व्हान्स, त्यांच्या पत्नीला सेकंड लेडी म्हटलं जाणार. आता हे का सांगतोय तर जे.डी. व्हान्स यांच्या पत्नी आहेत उषा चिलुकुरी व्हान्स आणि या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत. सो भारतीय वंशाची व्यक्ती सेकंड लेडी म्हणून गणली गेली तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये 6 भारतीय अमेरिकन लोकांनी विजय मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, सुहास सुब्रमण्यम व्हर्जिनिया प्रांत, अमी बेरा कॅलिफोर्निया प्रांत, राजा कृष्णमूर्ती इलिनॉय प्रांत, रो खन्ना कॅलिफोर्निया प्रांत, प्रमिला जयपाल वॉशिंग्टन प्रांत आणि श्री ठाणेदार मिशिगन प्रांत. राईट. कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल की खालीलपैकी कोण भारतीय वंशाचे लोक त्याच्यामध्ये निवडून आलेले आहेत वगैरे. त्याच्यानंतर बघा, आंतरसंसदीय संघाची 149वी बैठक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान ही पार पडलेली त्या ठिकाणी आहे. सो जमैका, ओम बिर्ला,
जिनेवा या ठिकाणी पार पडलेली आहे. ओम बिर्ला त्याला उपस्थित होते. अर्थातच इंटर पार्लमेंटरियनची कॉन्फरन्स आहे, त्यामुळं लोकसभेचे सभापती त्याच्यासाठी गेलेले होते. जमैका हा या संघटनेचा आपल्याला असं लक्षात येईल की 181वा सदस्य बनलेला आहे. राईट. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जोखीम कमी करण्याच्या विषयावरील आशिया प्रशांत क्षेत्र मंत्रिस्तरीय परिषद, एशिया पॅसिफिक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स ऑन डिझास्टर रिस्क रिडक्शन कुठं झालेली आहे? फिलिपिन्स मधल्या मनिला या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. सर्ज टू 2030 एनहान्सिंग द अँबिशन इन एशिया पॅसिफिक टू ॲक्सेलरेट डिझास्टर रिस्क रिडक्शन ही त्याची थीम त्या ठिकाणी होती. सो आपत्ती मुळे जे धोके आहेत किंवा जोखीम आहे तर ती कमी करणं हा या अशा प्रकारच्या परिषदेमागचा उद्देश आहे. याच्यासाठीच आपण CDRI ची स्थापना केलेली आहे बघा, कोएलिशन ऑन डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. राईट. त्यानंतर बघा तालिबानी राजवटीशी पहिल्यांदाच संवाद भारताचा झालेला आहे. मौलाना मोहम्मद याकूब यांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. राईट. सो जर असा नावावरून प्रश्न वगैरे आला तर लक्षात घ्या. आता भारत आणि कॅनडामध्ये जरा संबंध वितुष्ट निर्माण झालं, त्यामुळं कॅनडानं काय केलं, भारत आणि त्याचबरोबर इतर देशातले विद्यार्थी कॅनडामध्ये शिकण्यासाठी यावेत यासाठी जलद गतीनं त्यांना विजा मिळावी याच्यासाठी सुरू करण्यात आलेली स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम नावाची विजा योजना जी 2018 मध्ये चालू करण्यात आलेली होती तर ती त्या ठिकाणी बंद केलेली आहे किंवा स्थगित केलेली आहे. आता जेव्हा अशा प्रकारची गोष्ट स्थगित होती तेव्हा चालू कधी झाली हे विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम नेमकं काय आहे तर तेही विचारलं जाऊ शकतं. सो 2018 मध्ये स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम हा कार्यक्रम कॅनडा सरकारनं चालू केलेला होता. भारताबरोबरच 14 देशांच्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग होता आणि मग विजा मिळण्याची प्रक्रिया आहे तर ती त्याच्यामध्ये 20 दिवसांमध्ये केलेली, म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर 20 दिवसामध्ये तुम्हाला विजा मिळणार आणि मग तुम्ही लगेचच एज्युकेशनसाठी वगैरे कॅनडामध्ये जाऊ शकता. सो विद्यार्थ्यांना त्या विजाच्या क्लिष्ट प्रोसेसमध्ये अडकायला लागू नये म्हणून हे करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर बघा सुझान वाइल्स व्हाईट हाऊसच्या स्टाफ प्रमुख झालेल्या आहेत. आता महत्वाचं हे नाहीये की त्या व्हाईट हाऊसच्या स्टाफ प्रमुख झालेल्या आहे, महत्वाचं हे आहे की व्हाईट हाऊसच्या प्रशासनाची धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. राईट. म्हणजे व्हाईट हाऊसचा जो स्टाफ आहे तर त्या स्टाफच्या हेड किंवा CEO मग कोण आहेत? सुझान वाइल्स त्या ठिकाणी आहेत. राईट. त्यानंतर बघा जपानच्या संसदेनं पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची पंतप्रधानपदी फेरनिवड केलेली आहे. सो जपानच्या पंतप्रधानपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली किंवा शिगेरू इशिबा हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत हा प्रश्न इथं तयार होऊ शकतो. त्याचबरोबर बघा श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर NPPने संसदीय निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. दक्षिणेतील सिंहली पक्षाने हा पराक्रम करण्याची ही पहिलीच त्या ठिकाणी वेळ आहे. राईट. सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. अमेरिकेमध्ये परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे भारतीयांचं आहे अशा एका अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओपन डोअर्स रिपोर्ट 2024 नावाचा हा अहवाल आहे. त्याच्यामध्ये एकंदरीतच अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या स्टुडंट्सचा विचार केला आणि त्या स्टुडंट्समध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे तर ते भारतीय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. राईट. सो हे लक्षात घ्या. क्विकली मी घेतोय. आशियाई बौद्ध परिषद बघा पहिल्या क्रमांकाची आवृत्ती आहे. MPSCला प्रथम घडणाऱ्या घटनांमध्ये इंटरेस्ट आहेच. सो आशियाई बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोठे पार पडली असा प्रश्न विचारतील आणि मग त्याच्यामध्ये म्यानमार ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतील, नेपाळ ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतील, तर कन्फ्यूज त्याच्या बाबतीमध्ये व्हायचं नाही. राईट. सो पहिली बौद्ध शिखर परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. भारत सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कन्फेडरेशन यांच्या सहकार्यानं त्याचं आयोजन 5 ते 6 नोव्हेंबर 2024 दरम्यान करण्यात आलेलं होतं. बघा मुख्य संकल्पना आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धर्माची भूमिका. आता इथं तुम्हाला भारताच्या राष्ट्रपती दिसत आहेत. सो भारताच्या राष्ट्रपती या परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सो त्यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे रे, याचं उद्घाटन करण्यात आलेलं त्या ठिकाणी आहे. सो एशियामध्ये एकंदरीतच बुद्धिझम किंवा बौद्ध धर्माची फिलॉसॉफी याचा वापर कसा होऊ शकतो किंवा त्या तत्वज्ञांची भूमिका इथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी कशी असू शकते तर या गोष्टींवरती इथं
चर्चा करण्यात आली. त्याच्यानंतर बघा, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर, नायजेरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे बघा. नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद टिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे ग्रँड कमांडर ऑफ नायजेरियाच्या या सर्वोच्च पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आलेला दिसतो. राईट. सो भारत नायजेरिया संबंध वृद्धिंगत करण्यामध्ये जे त्यांनी योगदान दिलेलं आहे तर त्याच्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. 1969 नंतर नायजेरियाचे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नेते ठरलेले आहेत. म्हणजे पहिले भारतीय म्हणत नाही मी, परदेशी ऑलटुगेदर. राईट. त्याच्यानंतर बघा, मदरसा कायद्यावरती शिक्कामोर्तब आणि धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन नाही. सो मदरसा कायदा कुणाचा होता विचारतील. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2004 हा घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे बघा. सो उत्तर प्रदेश मदरसा कायद्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन होत असल्यामुळं तो कायदा रद्दबातल करावा किंवा तो अवैध आहे अशी घोषणा अलाहाबाद उच्च न्यायालयानं केलेली होती. मात्र हे मत सर्वोच्च न्यायालयानं बदललेलं त्या ठिकाणी दिसतं. राईट. सो याच्यामध्ये बेसिकली त्यांनी शिक्षणाच्या मानकांचं नियमन करण्याचा हा कायदा करतोय. त्यामुळे तो धर्मनिरपेक्षतेमध्ये हस्तक्षेप त्या ठिकाणी नाही असं न्यायालयानं मत व्यक्त केलेलं दिसतं. त्याचबरोबर राज्य सरकारला पूर्ण अधिकार याच्या बाबतीत आहे. मात्र फाजिल म्हणजेच पदवी आणि कामिल पदव्युत्तर पदवी देण्याचा अधिकार मदरशांना देण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही असं देखील मत व्यक्त केलं. कारण जेव्हा आपण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करतो तर तेव्हा तो डोमेन जो आहे तर तो UGCच्या अखत्यारीमध्ये येतो. आणि मग जर का अशा प्रकारचा अधिकार मदरशांना किंवा इत्यादी तत्सम कुठल्याही धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना जर का पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला तर UGCच्या कायद्याचं ते उल्लंघन ठरतंय असं मत यावेळी सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं दिसतं. त्याच्यानंतर बघा, प्रक्रियेत मध्येच बदल अशक्य, सरकारी नोकरी भरतीबाबत न्यायालयाचा निर्वाळा. मला वाटतं आपल्याला आत्ताची जी राज्यसेवा आहे तर त्याच्या बाबतीत पण हे अनुभवायला मिळालं की सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे 2013 मध्ये हा निकाल दिलेला होता. 1965च्या निकालाचा आधार घेऊन की जर मल्टी स्टेज एक्झाम आहे, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू, राईट, तर त्या केसमध्ये जे काही क्रायटेरिया ठरवलेले होते पहिल्यांदा इनिशियली तर त्याच्यामध्ये मध्येच बदल त्या ठिकाणी करता येणार नाही. म्हणूनच बघा फॉर्म भरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली त्या ठिकाणी नव्हती. राईट. सो 50 लाख नवे मतदार यावर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होते, ज्यांना फर्स्ट टाइम वोटर्स म्हणतोय. याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वाधिक मतदार कुठल्या जिल्ह्यात होते तर ते पुणे जिल्ह्यात होते. बघा इथं ठाणे जिल्हा देतील ते किंवा मुंबई जिल्हा देतील आणि आपलं लॉजिक लागेल की तिथं लोकसंख्येची घनता जास्त आहे म्हणून ते असेल, तर ते त्या ठिकाणी नाहीये. राईट. बाकीच्या गोष्टी आपल्या पुढं त्या ठिकाणी येतीलच. म्हणजे पुढच्या महिन्याचं जे करंट क्लाउड्स आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनादेशमध्ये मी ह्या फॅक्ट्स कव्हर केलेल्या आहेत. सो लष्करी सेवेतील मतदारांना सुविधा, ईमेलद्वारे मतपत्रिकांचं वितरण. आता याच्यामध्ये बेसिकली लक्षात ठेवा सर्व्हिस वोटर्स नावाची कन्सेप्ट आहे. सर्व्हिस वोटर्स कुणाला म्हटलं जातं, जर ते जे असे काही कर्मचारी आणि अधिकारी आहेत जे कर्तव्यावरती आहेत तर त्यांना सर्व्हिस वोटर्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, फॉर एक्झाम्पल आर्म फोर्सेसचे जे सोल्जर्स आहेत किंवा ऑफिसर्स आहेत ते असतील, किंवा शिक्षक असतील जे ड्युटीवरती त्या ठिकाणी आहेत इलेक्शनच्या, राईट, किंवा अशा ठिकाणी आहेत की जिथून ते मतदानासाठी येऊ शकत नाहीत. तर अशांना काय केलं जातं, पोस्टल बॅलेट सिस्टीम आहे तर त्याच्याऐवजी काय केलं, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या संगणकीय प्रणालीद्वारे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. याच्यामध्ये काय करण्यात आलं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्व्हिस वोटर्सला ईमेलद्वारे मतपत्रिका पाठवली, ती त्यांनी डाउनलोड केली, डाउनलोड करून ती मतपत्रिकेवरती मत नोंदवलं आणि पोस्टाद्वारे ती पाठवून दिलेली. राईट. सो फक्त काय केलेलं आहे, पोस्टाद्वारे पाठवण्याच्या ऐवजी ती ईमेलद्वारे पाठवलेली आहे, हे लक्षात त्या ठिकाणी फक्त ठेवा. राईट. नेक्स्ट पुढचा मुद्दा बघा, कर्नाटक राज्योत्सव. त्याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 1956ला म्हैसूर राज्याची निर्मिती झालेली होती. 1973 मध्ये त्याचं नाव कर्नाटक असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. राईट. सो प्रचारात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवरती कारवाई असं शिक्षण विभागाने एक आदेश काढलेला होता. खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्यावरती अंकुश. सो हा पण एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे.
सो अशी सरसकट खाजगी मालमत्ता जी आहे तर ती ताब्यात त्या ठिकाणी घेऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. अनुच्छेद 31 क आणि 39 बी यांच्या आकलनामध्ये स्पष्टता या निकालामुळे प्रदान करण्यात आली. त्यामुळे 31 क आणि 39 बी हे जरा नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाची 3 प्रकाशनं प्रकाशित झाली बघा. सो सर्वोच्च न्यायालयाला पण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सो 75 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय नेमकं केलं तर त्याच्यावरती प्रकाश टाकणारी भारतीय तुरुंग पुस्तिका आणि सुधारणा आणि तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची यादी, विधी विद्यालयांमार्फत कायदेविषयक मदत, भारतातील कायदेविषयक मदत देणाऱ्या कक्षांच्या कामकाजाविषयीचा अहवाल, अशा आशयाची 3 पुस्तकं जी आहेत तर ती प्रकाशित करण्यात आलेली दिसतात आपल्याला, राईट. सो या पुस्तकांचं प्रकाशन कोणी केलेलं आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तिथे MPSC चीफ जस्टिस ऑफ इंडिया देईल. स्वीप नावाचा कार्यक्रम आहे बघा, सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन. सिम्पली सांगतो, तुमच्या इथे इलेक्शनच्या वेळी मोबाईल व्हॅन वगैरे आलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये EVM होतं आणि EVM वर मतदान कसं करायचं वगैरे हे दाखवलेलं होतं. सो जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा, त्याचबरोबर मतदानाची प्रक्रिया ही फॅमिलियर व्हावी आपल्या नागरिकांना, या दृष्टिकोनातून स्वीप नावाचा प्रोग्राम आयोजित केला जातो. आपल्याला लक्षात घ्या, कोणताही मतदार मागे राहू नये आणि मतदानापेक्षा महत्वाचे काही नाही, ही त्याची थीम किंवा संकल्पना त्या ठिकाणी होती. सो कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये नियमावली ते दिलेला आहे बघा, ज्या चुकीच्या पद्धतीने जाहिराती वगैरे केल्या जातात तर त्याच्याबद्दल हे आहे. त्याच्यानंतर बघा, IMFचा असं म्हणणं आहे की जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ही भारत आहे, असं त्यांनी प्रेडिक्शन केलेलं आहे. ग्रामीण बँका ज्या आहेत तर त्याची संख्या 43 वरून 28 पर्यंत कमी करण्याचा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला दिसतो. मग याच्या निमित्तानं काय, बँकिंगमध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँक रिजनल रुरल बँक ऍक्ट जो आहे तर तो 1976चा, हे लक्षात ठेवा. इथं 1976 वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. केंद्रानं 2004-05 मध्ये ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली होती, ज्यामुळं या बँकांची संख्या घटत 2021-22 मध्ये 196 वरून ती 43 झाली आणि 43 वरून आता 28 ती करायचं ठरलेलं आहे. गिग वर्कर्स कुणाला म्हटलं जातं तर फ्रीलान्सिंग पद्धतीचं जे वर्क करतायत किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, तर त्याच्यावरती फ्रीलान्सिंग किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपाचा जॉब करतायत, फिक्स जॉब नाहीये, पार्ट टाइम जॉब आहे, तर त्यांना गिग वर्कर्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. टर्मवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट. नॅशनल स्टॉक एक्सचेंज 20 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडलेला आहे. सो NSE ची स्थापना 1992 मध्ये झाली, हे जाता जाता फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मुद्रांक नियमनामध्ये बदल केल्यामुळे महसुलात वाढ. आपण बघितलं की 100 रुपयाच्या स्टॅम्प ऐवजी आता 500 रुपयाचा स्टॅम्प आहे, तर त्याच्यामुळं महसुलामध्ये भरपूर वाढ राज्य सरकारची झालेली दिसते. पण परत आता मध्यंतरी राज्य सरकारनं अजून एक निर्णय घेतला, तो म्हणजे शैक्षणिक कामासाठी जे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं तर त्याच्यासाठी आता स्टॅम्पची गरज पडणार नाही. नाहीतर आधी काय होतं, 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती गॅप सर्टिफिकेट वगैरे काढून द्या, पण मग 100 रुपयाचा स्टॅम्प बंद झालाय तर मग 500 रुपये, मग असं प्रत्येक वेळी 500 रुपये घालवायचे म्हणजे अवघड होते ना. मग त्यासाठी महसूल मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आपल्याला दिसतो, राईट. येस. त्याच्यानंतर बघा, शिव नाडर देशातील सर्वात दानशूर उद्योगपती ठरलेले आहेत. एडेलगिव्ह हुरून इंडिया दानशूर यादी ही प्रकाशित करण्यात आली, तर त्याच्यामध्ये HCL टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर हे देशातले सर्वात दानशूर व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, सेमीकंडक्टरसाठी टाटा सिंगापूरची मदत घेणार आहे. कुठल्या देशाची मदत घेणार आहे हे विचारलं जाऊ शकतं. आधी पेन्शन कुठल्याही बँकेत मिळत नव्हती, स्पेसिफिकली ज्या बँकेत खातं आहे तिथंच मिळत होती, पण आता निर्णय ते नियम बदललेले दिसतात. कुठल्याही बँकेमधून आता पेन्शन जी आहे तर ती करता येईल, म्हणजे पेन्शन अकाउंट तुमचं ट्रान्सफर करता येईल, राईट. किरकोळ महागाई दर आहे, ही इंटरमिजिएट न्यूज आहे आपण असं म्हणूयात. वर्ल्ड जागतिक पर्यटन बाजार मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा सहभाग होता. त्यांनी स्टॉल वगैरे लावलेला होता. तो एक्सेल लंडन या ठिकाणी, लंडन मधल्या एक्सेल लंडन या ठिकाणी 5 ते 7 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला त्या ठिकाणी होता, राईट. त्याच्यानंतर बघा, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक,
तर 2024च्या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकाची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. मग पेटंटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसत आहेत. तर याच्यात विपो लक्षात ठेवा, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, आणि करार कुठला आहे, ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स नावाचा करार आपल्याला WTOचा लक्षात त्या ठिकाणी येईल ह्याच्या अंतर्गत. राईट. नेक्स्ट बघा अपार आयडी. राईट. सो अपार आयडी वरून बराच काही काही गोंधळ जो आहे तर तो चाललेला आहे. बोगस अपार आयडीचं प्रमाण जे आहे तर ते पण वाढलेलं आहे. सो अपार आयडी बेसिकली काय आहे की जसं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट बघितलेलं होतं, ज्याच्यामध्ये उच्च शिक्षणाबाबतची सगळी इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्याची त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये साठवली जाणार आहे. तर त्याच पद्धतीनं देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी तयार करण्यात येणार आहे आणि त्याची जे अचिव्हमेंट्स आहेत, त्याची जी शैक्षणिक उपक्रम वगैरे प्रगती आहे, सर्वांगीण सगळ्या गोष्टी, तर त्याच्यावरती साठवून ठेवल्या जाणार आहेत. सो अपारचा फुल फॉर्म आपल्याला विचारला जाऊ शकेल, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री, APAR, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री, अपारचा फुल फॉर्म त्या ठिकाणी होतो. एक्सपेक्टेड आहे हा प्रश्न, लक्षात ठेवा. वन नेशन वन स्टुडंट आयडी अंतर्गत अपार आयडी निर्माण करण्यात येतो. वन नेशन वन स्टुडंट आयडी. आणि याच्यामुळे काय होणार आहे, एखादा विद्यार्थी समजा त्याच्या पालकांची बदली झाली आहे, अचानकपणे एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर वगैरे होतोय. सो हे ट्रान्सफर जरी झालं तरी त्याची जी बॅक हिस्ट्री सगळी आहे एज्युकेशनच्या बाबतीमधले, तर ती तिथं त्या ठिकाणी सेव्ह होऊ शकेल. राईट. सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. बाकी राष्ट्रीय शिक्षण धोरण 5+3+3+4 याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. सो NEP बद्दल ते आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. सो ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये एक मराठी भाषेविषयीचा अभ्यासक्रम चालू केलेला आहे. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या परदेशी विद्यापीठात मराठी भाषेच्या बद्दल काय म्हणतात त्याला कोर्स वगैरे जनरेट करण्यात आलेला आहे. राईट. येस. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025. राईट. नंतर त्याच्यामध्ये बघा संपूर्ण खंडातील उच्च शिक्षणाचे बदलते परिदृश्य याच्यामध्ये प्रतिबिंबित होते. आणि मग त्याच्यामध्ये एशियामध्ये काय, तर सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठ किती आहेत वगैरे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथं बघा या क्रमवारीमध्ये मध्य आशियातील 25 देशांचा समावेश असलेल्या 984 संस्थांचं मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. राईट. तर त्यापैकी बघा अव्वल 50 मध्ये भारताच्या 2 संस्था आहेत. IIT दिल्ली एक आहे 44व्या क्रमांकावर आणि IIT बॉम्बे आहे 48व्या क्रमांकावर. अव्वल 100 मध्ये IIT मद्रास आहे 56, IIT खरगपूर 60, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस 62, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कानपूर IIT कानपूर आहे 67, IIT आणि दिल्ली युनिव्हर्सिटी 81 आहे. राईट. सो या 5 संस्था पहिल्या 100 मध्ये आहेत. आपल्या दृष्टीने काय महत्वाचं, तर भारतातली पहिली संस्था कुठली, तर IIT दिल्ली हे लक्षात ठेवायचं आहे. राईट. सो त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. कर्मयोगी सप्ताह. राईट. 19 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीमध्ये कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. इन शॉर्ट तो एक मराठी मूवी आलाय बघा, आता थांबायचं नाही. कर्मयोगी सप्ताह कशावरती फोकस करतोय, तर गव्हर्नमेंट मध्ये असणारे जे वेगवेगळ्या स्तरावरचे कर्मचारी आहेत तर त्यांचं सतत शिक्षण. राईट. तो सतत शिक्षण आणि त्यांची क्षमता बांधणी या संस्कृतीचं जतन करण्यासाठी एवढंच लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवलं नाही याच्यातलं तरी चालू शकते. का, कारण हिंट मिळाली की बरोबर तुम्हाला लॉजिकली उत्तर सोडवता येईल. दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता बिघडली आणि ग्रॅप 4 लागू केलेला आहे. बेसिकली ग्रॅपचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन. ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन. आता हा ग्रॅप लागू कशावरती केला जातो, तर ग्रॅप हवेच्या गुणवत्तेवरती लागू केला जातो. हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते, एअर क्वालिटी इंडेक्सनं तपासली जाते. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये किती प्रदूषकांचा विचार केला जातो, 8 प्रदूषकांचा विचार केला जातो. सो एअर क्वालिटी इंडेक्समध्ये जशी एअर क्वालिटी ढासळत जाते तसे ग्रॅपचे पर्सेंटेज, ग्रॅपची स्टेज जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढत जाते आणि त्या पद्धतीनं रिस्ट्रिक्शन जे आहेत तर ते लावले जातात. फॉर एक्झाम्पल ग्रॅप 4 लागू केल्यानंतर CNG वाहनांनाच परवानगी, BS6 वाहनांनाच परवानगी, बाकी मग डिझेल व्हेकल वगैरे इत्यादींना परवानगी नाही, लाईट हेवी मोटर व्हेकल्सला परवानगी नाही,
अशा काही गोष्टी लागू केल्या जातात, किंवा लॉकडाऊन किंवा शाळांसाठी खाजगी आस्थापनांसाठी वर्क फ्रॉम होम वगैरे या गोष्टी तिथं लागू केल्या जातात. सो आता इथं काय प्रश्न विचारला जाऊ शकेल, तर ग्रॅपचे टप्पे जे आहेत तर त्याच्यावरती बघा. ग्रॅपचा टप्पा क्रमांक 1 हा एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 या कॅटेगरीमध्ये. एअर क्वालिटी इंडेक्स 0 to 500 मध्ये असतो. 0 म्हणजे हवा उत्तम आहे आणि 500 म्हणजे गंभीररित्या प्रदूषित आहे. सो स्टेज 1 201 ते 300 ला आहे. स्टेज 2 301 ते 400 ला त्या ठिकाणी आहे. स्टेज 3 ही 401 ते 450 ला आहे आणि स्टेज 4 म्हणजे 450 पेक्षा पण जास्त एअर क्वालिटी इंडेक्स चा निर्देशांक जेव्हा जातो तर तेव्हा आहे. मगाशी जसं मी सांगितलं, CPCB ही मानकं लागू करते. 2014 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची सुरुवात केली. 8 प्रदूषकांचा विचार याच्यात केला जातोय. PM 2.5, PM 10 आहे, नायट्रोजनचे ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, अमोनिया आणि शिस यांचा विचार याच्यामध्ये केला जातो. बघा 0 to 50 गुड क्वालिटी, 51 to 100 सॅटिस्फॅक्टरी, 101 ते 200 मॉडरेट, 201 ते 300 पुअर, 301 ते 400 व्हेरी पुअर, 401 ते 500 सिव्हिअर कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जातं. राईट. आता वनवे बऱ्याच ठिकाणी लागतात, तर वणव्यांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ होतीये असं एक प्रेडिक्शन हे आलेलं त्या ठिकाणी दिसते आणि वनव्यांमुळे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण 60% वाढलेलं आहे असं युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया यांनी एक रिसर्च केला, जो रिसेंटली एका नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे युरेशिया आणि उत्तर अमेरिकेतल्या बोरियल जंगलांमध्ये 2001 ते 23 मधल्या वणव्यांमुळे उत्सर्जनामध्ये जवळपास 3पट वाढ झालेली आहे असं यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वणव्यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, जेव्हा अमेझॉनच्या जंगलांना आग लागली तेव्हा त्याच्यावरती प्रश्न आला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राबद्दल जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वणवे हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये लागले. राईट. मागचे काही रिपोर्ट्स आपण जर का बघायचा प्रयत्न केला तर गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त वणवे लागलेले आपल्याला दिसतात. COP16. राईट. सो बघा कोलंबियातल्या कॅली याच्यामध्ये पार पडलेली आहे. ही कशाची संबंधित आहे? जैविक विविधतेच्या संदर्भातील पक्षांची परिषद आहे. म्हणजे थोडक्यात काय तर बायोडायव्हर्सिटी रिलेटेड ही कॉन्फरन्स आहे. राईट. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अनेक ठिकाणी म्हटलं जातं. राईट. जसं की तुम्ही COP29 ऐकली असेल, बाकू अझरबैजानमध्ये झालेली. राईट. सो ही जी COP29 आहे ही कुठली आहे? क्लायमेट चेंज रिलेटेड आहे. राईट. तशी ही जी COP आहे COP16 तर ती कशाच्या रिलेटेड आहे तर बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड आहे. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कधीचा आहे तर हा 1992चा त्या ठिकाणी करार आहे बघा, जैवविविधता करार. राईट. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, पर्यावरणपूरक फटाक्यांवरती एक आर्टिकल आलेलं बघा. हे दिवाळीचा सीझन होता ना तेव्हा, तर त्याच्यामुळे त्या नोव्हेंबरमध्ये आर्टिकल आलेलं होतं. आपण डिसेंबरचं बघतोय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक फटाके जे आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये येस, फटाक्यांमध्ये कुठले घटक असतात? राईट. पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये घातक रसायनं आढळत नाहीत. यामध्ये ॲल्युमिनियम, बेरियम, पोटॅशियम नायट्रेट आणि कार्बनचा वापर करण्यात येत नाही किंवा त्यांची मात्रा कमी असते, त्यामुळे वायू प्रदूषणाचा धोका कमी होतो. आता यातलं बेरियम लक्षात ठेवा. बेरियम हा रासायनिकदृष्ट्या अस्थिर पदार्थ आहे, यामुळे तो मूलद्रव्याच्या स्वरूपात सापडत नाही, मात्र त्याची संयुग आढळतात आणि ती अतिशय विषारी असतात. म्हणजे बेरियम हा एक मेन प्रॉब्लेम त्यातला त्या ठिकाणी आहे. बेरियमचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो? कंप सुटणे, अशक्तपणा, श्वसनात अडसर, अर्धांगवायू यांसारख्या गंभीर समस्या त्याच्यामुळे उद्भवू शकतात. तसंच डोळे, पचन संस्था, हृदयविकार, श्वसन संस्था आणि त्वचेवरती बेरियमचं दुष्परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. सो आता बेरियमची रिएक्शन बेसिकली कसे होते? फटाक्यांमध्ये जे प्रोपेलंट असतात, राईट, जे वात लावतो आपण आणि ते, राईट, तर प्रोपेलंट प्रदान करण्यासाठी त्या बेरियमचा वापर जो आहे, बेरियम नायट्रेटचा वापर सिग्नल फ्लायर म्हणून त्याच्यामध्ये केला जातो बघा. सो फटाका फुटल्यानंतर बेरियम नायट्रेटमुळे चमकदार हिरवा प्रकाश बाहेर पडतो. राईट. बेरियम नायट्रेटचा रंग पांढरा असतो, यामुळे फटाक्यात जोरदार स्फोट होतो आणि हिरवा रंगही त्याच्यामध्ये निर्माण होत असतो. सो म्हणूनच बेरियम नायट्रेटला कलर स्पार्कलर पण म्हटलं जातं. आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, फटाक्यांमधील खालीलपैकी कोणत्या घटकाला कलर स्पार्कलर असं म्हटलं जातं? भारतामध्ये 2018 पासून त्याला बॅन करण्यात आलेलं त्या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा. राईट. सो हत्तींच्या केसांपासून वगैरे दागिने, सो लक्षात ठेवा हत्ती हा
देशाचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे, नॅशनल हेरिटेज ॲनिमल त्या ठिकाणी आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972चा आहे आणि 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये त्याला समाविष्ट करण्यात आलेलं त्या ठिकाणी आहेत. आणि भारतामध्ये किती 33 हत्ती राखीव क्षेत्र आहे. 33वा कुठलं, तराई एलिफंट रिझर्व्ह जे आहे तर ते 33वा हत्ती राखीव क्षेत्र आहे. राईट. दुर्मिळ इजिप्शियन गिधाडाची नोंद जी आहे तर ती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बारामती तालुक्यातल्या तांदुळवाडी या ठिकाणी झालेला आहे. गिधाडाला तिकडं स्कॅव्हेंजर्स आपण संबोधतो ना, आणि त्याचबरोबर त्यांना स्वच्छता दूत म्हणून पण ओळखलं जातं. गिधाडांच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवाल, डायक्लोफेनॅकमुळं गिधाड जी आहेत तर ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडताना दिसतात. राईट. येस, असं काही आहे. सो येस, वायू प्रदूषणाच्या संपर्कामुळे गरोदरपणात ऑटिझमचा धोका जो आहे तर तो त्या ठिकाणी वाढतोय. ऑटिझम हा स्पेक्ट्रम डिसऑर्डरसह विविध प्रकारचे न्यूरोलॉजिकल विकार या पर्यावरणीय घटकाशी संबंधित असू शकतात. राईट. सो ऑटिझमचा धोका त्याच्यामुळे वाढतोय हे लक्षात ठेवा. कधी कधी ती कारणं वगैरे विचारली जातात तर ते डिजिटल अरेस्ट बद्दल आपण बघितलेलं होतं. काल पण मी सांगितले 1930 ही फक्त फॉरेस्ट हेल्पलाईन डिजिटल अरेस्टची हेल्पलाईन जी आहे तर ती त्या ठिकाणी लक्षात ठेवा. फॉरेस्ट ही हेल्पलाईन आलं आत्ता चुकून, पण 1926 फॉरेस्ट हेल्पलाईन आहे हे लक्षात ठेवा. आणि 1933 ही कुठली आहे हो, तर ती अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन आहे जी काल आपण त्या ठिकाणी बघितलेली होती. राईट. येस. त्याच्यानंतर बघा नसीम अल बहर ओमान आणि इंडिया यांच्यातला युद्ध सराव आहे बघा. त्याच्यानंतर वज्रप्रहार भारत आणि अमेरिका यांच्यातला संयुक्त सैन्य दल सराव आहे. 15व्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य तिकडे रवाना झालेलं आहे बघा. यापूर्वीची आवृत्ती मेघालयमध्ये उमरोई या ठिकाणी झालेली होती आणि आत्ताची आवृत्ती ही अमेरिकेमध्ये पार पडताना दिसते. वज्रप्रहार. त्याच्यानंतर गरुड शक्ती युद्ध सराव आला तर भारत आणि इंडोनेशिया 9वी आवृत्ती 2024 मध्ये पार पडलेली आहे बघा गरुड शक्तीची. कुठं, इंडोनेशियामधल्या जकार्ता या ठिकाणी 1 ते 12 नोव्हेंबर. त्याच्यानंतर भारतीय हवाई दल आणि सिंगापूरच्या हवाई दलानं संयुक्त कवायती त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अदम्य आणि अक्षर या द्रुतगती गस्ती नौका आहेत. गस्ती नौका म्हणजे काय, पॅट्रोलिंग व्हेसल्स त्या ठिकाणी आहेत. राईट. सो गोवा शिपयार्ड लिमिटेडनं त्याची बांधणी केलेली आहे. अदम्य आणि अक्षर खालीलपैकी काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अक्षर अजून एक आहे, अक्षर नदी क्रूज आहे बरं का. नदी क्रूज, नदीमध्ये क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी. राईट. हे कुठं आहे, गुजरातमध्ये आहे ना, साबरमती अक्षर नदी क्रूज. सेम नाव आहेत म्हणून सलग सांगतोय, तशी ही न्यूज 1-1.5 वर्षापूर्वीची त्या ठिकाणी आहेत. राईट. त्याच्यानंतर बघा भारतीय लष्करी वारसा महोत्सव. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये 2ऱ्या वार्षिक भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. कुठं झाला, कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं याच्यावरती प्रश्न. ऑस्ट्री हिंद महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. हा ऑस्ट्री हिंद नावावरूनच लक्षात येईल. हिंद म्हणजे इंडिया आणि ऑस्ट्री म्हणजे ऑस्ट्रेलिया. सो पुण्यामध्ये फॉरेन ट्रेनिंग नोड या ठिकाणी हा युद्ध सराव त्या ठिकाणी संपन्न झालेला दिसतो. राईट. त्याच्यानंतर बघा जहाजावरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी. आता हे जेव्हा आत्ताच्या वॉरफेअरमध्ये कंटेक्स्टमध्ये विचार करतोय तेव्हा संरक्षण सुरक्षा वाचायला जरा इंटरेस्ट येतोय ना. मोबाईल आर्टिक्युलेटेड लॉन्चर त्या साह्यानं जहाजावरून जमिनीवर दीर्घ पल्ल्याचं जे क्षेपणास्त्र आहे तर त्याची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी करण्यात आलेली त्या ठिकाणी आहे बघा. राईट. 12 नोव्हेंबर 2024ला ओडिसाच्या चांदीपूर किनाऱ्यावरून. कधी कधी ठिकाण विचारलं जातं, कधी कधी डेट विचारली जाते. राईट. पहिला अंतराळ अभ्यास 2024चं आयोजन स्पेस टेबल टॉप एक्सरसाइज. सो अंतराळ अभ्यासाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टची संयुक्तपणे निर्मिती. भारतीय नौदलांच्या जहाजांवरील फिटमेंट करता युनिकॉर्न मास्टची संयुक्तपणे निर्मिती भारत आणि जपान करणारे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा मिठाचं योग्य सेवन हृदयविकार रोखणार. बऱ्याचदा आपण बघतो बघा की मीठ वरून घेऊ नका वगैरे, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं हे आपण बघतो. सो 2025 पर्यंत
लोकसंख्येतील सोडियमचं सेवन 30% कमी करणं हे असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी WHO शिफारस केलेल्या 9 जागतिक लक्ष्यांपैकी एक आहे. एवढं लक्षात ठेवा. 2018 मध्ये भारतानं ईट राईट इंडिया मुवमेंट चालू केलेली आहे. याच्यामध्ये चांगल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत वगैरे, फास्ट फूड खाल्लं नाही पाहिजे याच्यावरती फोकस केलेला आहे. राईट. त्याच्यानंतर बघा, वाढत्या इन्फ्लुएन्झाच्या बचावासाठी SH24 नावाची लस. SHचा फुल फॉर्म होतो सदर्न हेमिस्फियर क्वाड्रिव्हॅलंट 2024. राईट, लक्षात ठेवायचं आहे. आता अँटीबायोटिक्स आपण जास्त घेतो त्याच्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स वगैरे तयार होते, तर ते एक आर्टिकल आलेलं होतं. न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे सर न्यायाधीश. आता तुम्ही म्हणाल की सर मागच्याच आठवड्यामध्ये भूषण गवई सरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीश पदाची शपथ घेतली, पण मागच्या आठवड्यापूर्वीच 1 महिना आधी साधारणतः MPSCचा पेपर सेट होतो असा आपण विचार केला, आणि मग कंबाईनची आता ग्रुप सी ची प्री असेल किंवा ग्रुप बी ची मेन्स असेल, तर दोन्ही कॉन्टेक्स्टमध्ये मला असं वाटतंय की न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण कधी कधी काय होतं, आपण फोकस करतो नवीन म्हणजे रिसेंट 52वे सरन्यायाधीश आणि विचारतात 51वे, आणि मग परत आपण ओरडतो की जुने प्रश्न विचारले. त्यामुळं लक्षात ठेवायचं, इथं प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. सो 13 मे 2025 पर्यंत सरन्यायाधीश पदावरती आहेत ते, किंवा होते आता इनफॅक्ट म्हणूयात आपण. 370 कलम ऑपरेशनलाइज केलं तर त्याच्याबद्दलची याचिका आहे, तर त्याच्या निर्णयामध्ये त्यांचा सहभाग होता. मतदान यंत्रणांवर EVMच्या बाबतीमध्ये जे काही ॲलिगेशन्स होते, तर त्याच्यामध्ये देखील EVM हा वापर योग्य आहे, तर त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब केलं. निवडणूक रोखे इलेक्ट्रल बॉन्ड्स जे घटनाबाह्य मागच्या वर्षी ठरवण्यात आले, तर त्या निर्णयामध्ये जे खंडपीठ होतं, तर त्या खंडपीठामध्ये ते होते. कलम 370 हटवणे वैध हे डिक्लेअर करण्याचा खंडपीठ. त्याच्यानंतर केजरीवाल यांना जामीन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे वेगवेगळे मुद्दे आहेत, तर ही काही महत्त्वाचे निकाल आहेत जे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दिलेले होते. संजय वर्मा नवे पोलीस महासंचालक. अगेन ही इंटरमिजिएट न्यूज का? कारण लगेच आपल्याला असं लक्षात येईल की रश्मी शुक्ला प्रकरण झालं, त्याच्यानंतर संजय वर्मा पोलीस महासंचालक झाले, त्याच्यानंतर परत नवीन गव्हर्नमेंट आलं. नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काय केलेलं आहे, तर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक बनवलेलं आहे. पण इंटरमिजिएट म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. DG परमेश शिवमणी भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक झालेले आहेत. राईट. तटरक्षक दल पण आता चर्चेत होतं. हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिची निवृत्ती त्या ठिकाणी आहे. राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकेल. बघा, अचंता शरद कमलनं पण आता निवृत्ती घेतलेली आहे. त्याच्यानंतर विराट कोहली असेल, युवराज सिंगच म्हणतोय, रोहित शर्मा असेल, यांनी पण काही क्रिकेट फॉर्मॅटमधून, मग T20 असेल किंवा कसोटी असेल, तर त्याच्यामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर ते पण चर्चेत आहेत. आपण एक्सपेक्ट करतो की त्यांच्यावरती प्रश्न येईल. शिखर धवनच्या बद्दल आपण बघितलं, पण प्रश्न कसा येणार? राणी रामपाल या खेळाडूंनी इतक्यात निवृत्ती जाहीर केली, ती खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, 2020 मध्ये त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न त्या ठिकाणी आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न म्हणजे काय, तर क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीसाठीचा सर्वोच्च सन्मान त्या ठिकाणी आहे. राईट. त्याच्यानंतर बघा, पद्मश्री त्यांना मिळालेला आहे, आणि सध्या मुलींच्या उपकनिष्ठ राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर बघा, अर्जुन एरिगेसी दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे 2800 एलो गुणांकनाचा टप्पा पार करणारा. सो असाही प्रश्न, अर्जुन एरिगेसी हा खालीलपैकी कोणत्या खेळाडूशी संबंधित आहे? राईट. सो बुद्धिबळ. दुसरी गोष्ट, विश्वनाथन आनंदनं अशा प्रकारची कामगिरी 2800 गुण पार करण्याची केलेली आहे, आणि त्याच्यानंतर आता ह्यानं केलेली त्या ठिकाणी आहे. तो एकूणात 16वा आणि भारतीय दुसरा बुद्धिबळपटू ठरलेला आहे. 2800 एलो गुणांचा टप्पा पूर्ण करणारा. लक्षात ठेवायचे. राईट. इथं अर्जुन एरिगेसी तुम्ही चूज करणार नाही, तुम्ही डी गुकेश किंवा आर वैशाली चूज कराल, आर प्रज्ञानंद चूज कराल. लक्षात घ्या. चिराग चिक्काराला सुवर्ण पदक मिळालेलं आहे बघा, फ्री स्टाईल प्रकारात 57 किलो वजनी गटात, आणि असं करणारा तो भारताचा तिसरा मल्ल ठरलेला आहे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये. राईट. वजनी गट लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट आणि नेमबाजी
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये. राष्ट्रकुल स्पर्धा 2026 ची कुठे होती? ग्लासगो. खुली म्हणजे काय? हे खेळ बाद करण्यात आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमचं कपॅसिटी त्या ठिकाणी नाहीये, त्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही, कारण अरेंजमेंट पण करावी लागते ना. तर कुठल्या खेळांचा समावेश झालेला आहे? ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स, ट्रॅक अँड फील्ड, जलतरण, पॅरा जलतरण, करात्मक, जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, पॅरा सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, बाउल्स, पॅरा बाउल्स, 3x3 बास्केटबॉल, 3x3 व्हीलचेअर बास्केटबॉल. थोडक्यात काय? थोडेसे पॅरा रिलेटेड गेम्स आलेत. लक्षात काय ठेवायचे? हॉकी, कुस्ती, ज्याच्यात आपल्याला जास्त मेडल्स मिळतात. हॉकीमध्ये मिळतात, कुस्तीमध्ये मिळतात, बॅडमिंटनमध्ये मिळतात आणि क्रिकेटमध्ये तर मिळतात. तर तेच काढून टाकलेत. दुसरी गोष्ट, ग्लासगोमध्ये 2026ला राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत, हे लक्षात ठेवा. 2036च्या ऑलिम्पिकसाठी भारतानं प्रस्ताव दिलेला आहे की आम्ही आयोजन त्या ठिकाणी करतो. राईट. सो 2028चं ऑलिम्पिक त्याच्या आधी लॉस एंजलिस अमेरिकेला होणार आहे. 2032चं ऑलिम्पिक हे ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. राईट. सिकंदर शेख जो आहे आपला कुस्तीचा मल्ल, तर त्याला रुस्तम हिंद नावाचा किताब मिळालेला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा चौथा मल्ल ठरलेला आहे. मग लागलीच 4ही मल्ल त्या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे, असाब अहमद आणि आता सिकंदर शेख, हे 4 मल्ल आहेत महाराष्ट्राचे ज्यांना रुस्तम हिंद किताब मिळालेला आहे. आता रुस्तम हिंदची स्पर्धा ही पंजाबमध्ये जालंधर या ठिकाणी झाली आणि सिकंदरनं बग्गा कोहली या मल्लाचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. पंकज अडवाणीचं 28वं बिलियर्ड्स मधलं जगज्जेते पद त्या ठिकाणी आहे बघा. राईट. मॅग्नस कार्लसनच्या बाबतीमध्ये टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसन विजेता ठरलेला आहे बघा. पुरस्कारांमध्ये येस, अगेन एक्सपेक्टेड जो असतो पुरस्कार, जसं मागच्या सेशनमध्ये आपण नोबेल पारितोषिकं बघितली, तशी या सेशनमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार बघा 54व्या क्रमांकाचा आहे. 2022 या वर्षाचा आहे बघा. बरं का, बघा 2022 या वर्षाचा पुरस्कार कधी दिला जातोय? 2024 मध्ये दिला जातोय आणि 25 मधल्या परीक्षेवरती प्रश्न येतोय. असं म्हणायचं नाही की जुनं करंट अफेअर विचारलं. पुन्हा लक्षात घ्या. 8 ऑक्टोबर 2024ला 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये याचं वितरण करण्यात आलं. 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा. मिथुन चक्रवर्ती, त्यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आहेत बघा. पहिला पुरस्कार मृगया चित्रपटासाठी, दुसरा पुरस्कार तहादर कथा या चित्रपटासाठी, तर तिसरा पुरस्कार स्वामी विवेकानंद चित्रपटासाठी. 2024ला पद्मश्री आहे. म्हणजे 2024 मध्ये मिथुन चक्रवर्ती 2 वेळा चर्चेत आले. एक पद्मश्रीमुळं आणि दुसरं म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कारामुळं. 1982 मध्ये आलेला डिस्को डान्सर नावाचा त्यांचा जो अल्बम आहे किंवा डिस्को डान्सर, हा 100 कोटींची कमाई करणारा हिंदी चित्रपटातील पहिला चित्रपट ठरलेला आहे बघा. त्यावेळी 100 कोटी म्हणजे आता किती ते बघा. म्हणजे आता नाही तर तुम्ही बघता की नवीन चित्रपट आला की लगेच 100 कोटींचा गल्ला होतो, पण नाही, त्यावेळी किती चॅलेंजिंग आहे ते बघा. जेव्हा सोशल मीडिया वगैरे काहीच नव्हतं आणि जेव्हा लोकांकडे टीव्ही वगैरे पण नव्हते, असं ते जसे काही नाही बरोबर. 1982 वगैरे. दादासाहेब फाळके पुरस्काराचा जर का विचार केला तर भारतीय चित्रपट सृष्टीतली सर्वोच्च योगदानासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावानं त्याची सुरुवात 1969ला झाली. 1969 हे दादासाहेब फाळके यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. 10 लाख रुपये सुवर्ण कमळ असं याचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं दिला जातो. प्रथम विजेत्या आहेत देविका राणी. मरणोत्तर आतापर्यंत 2 जणांना दादासाहेब फाळके आहे, पृथ्वीराज कपूर आणि विनोद खन्ना. राईट. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन विचारले तर 5 आहेत. दुर्गा खोटे 1983, व्ही शांताराम 1985, लता मंगेशकर 1989, भालजी पेंढारकर 1991 आणि आशा भोसले 2000. यापूर्वीचे दादासाहेब फाळके विचारले अगड बगड जोडा लावाला पण प्रश्न येतो ना. 2019 रजनीकांत आहेत, 2020 आशा पारेख आहेत, 2021 वहिदा रहमान त्या ठिकाणी आहेत आणि 2022 त्या ठिकाणी कोण आहेत? मिथुन चक्रवर्ती आहेत. हे लक्षात ठेवा. राईट. समंता हार्वे ऑर्बिटल या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ऑर्बिटल ही बुकर पुरस्कार जिंकणारी अवकाश क्षेत्रावरील पहिलीच कादंबरी त्या ठिकाणी आहे बघा. राईट. समंता हार्वे ब्रिटिश लेखिका आहेत. पुणे महानगरपालिकेला जलशक्ती मंत्रालयाचा पुरस्कार मिळालेला आहे बघा, पाणी गळती कमी करण्यासाठी वगैरे.
राईट. शासन आपल्या दारी नावाचा जो उपक्रम आहे, गव्हर्नमेंट ॲट युअर डोअर स्टेप्स, बरोबर, तर त्या उपक्रमासाठी उत्कृष्ट प्रशासनासाठीचा स्कॉच अवॉर्ड जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाला प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर याचा सुरुवात जी आहे बघा, तर ती 15 मे रोजी सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर बघा, स्पेन आणि मँचेस्टर सिटीचा मध्यरक्षक रॉड्री याला बॅलन डिओर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, बॅलन डिओर फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे 1956 सालापासून पुरुष गटासाठी तर 2018 सालापासून महिला गटासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राईट. जीवन गौरव पुरस्काराचं नामकरण केलेलं आहे. क्रीडा मंत्रालयानं ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार रद्द करून त्याच्या जागी अर्जुन जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2002 पासून ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली होती. राईट. सो आजीवन ज्यांनी आपल्या खेळासाठी स्वतः तर काहीतरी केलेलं आहेच, पण रिटायरमेंट नंतर देखील त्या खेळाचा पुरस्कार करण्यासाठी जे कंट्रीब्यूट करतायत तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. सो ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराचं नाव बदलून काय केलंय, अर्जुन जीवन गौरव पुरस्कार केलंय. एमपीएससी बरोबर उलट दे, हे लक्षात घ्या. राईट. आणि आत्ता कुणाला मिळालेला आहे असा प्रश्न जर आला तर पुढे बघणारच आहोत आपण. जानेवारी मध्ये ते डिक्लेअर झालेलं आहे ना, पण लक्षात ठेवायचं आहे तरी पण चंदू चॅम्पियन. राईट. मुरलीकांत पेटकर, चंदू चॅम्पियन लक्षात ठेवायला नाही तर मुरलीकांत पेटकर ज्यांच्यावरती तो सिनेमा आहे ना, तर त्यांना मिळालेला आहे. हॉकी पुरस्कार, तर हे आपण मागं बघितलेलंच होतं की तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट गोलरक्षक असे 2 पुरस्कार भारतीय खेळाडूंना मिळालेले आहेत. हरमनप्रीत सिंग आणि PR श्रीजेश. हरमनप्रीत सिंग सर्वोत्कृष्ट खेळाडू, PR श्रीजेश सर्वोत्कृष्ट गोलरक्षक. कालिदास सन्मान बघा, उदय भवाळकर यांना मिळालेला आहे. मध्य प्रदेश शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे प्रदान केला जातो. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी एक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार चालू केला आणि तो जीवन गौरव पुरस्कार साळुंखे यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा. राईट. योजना मध्ये न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम 2022-23 ते 26-27 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी राबवला जातोय. 1037.90 कोटी रुपयांची तरतूद याच्यासाठी करण्यात आलेली आहे. केंद्र पुरस्कृत अशा स्वरूपाची ही योजना आहे. 700 कोटी रुपये केंद्राचा वाटा आहे, तर 337.90 कोटी रुपये हा राज्य सरकारचा वाटा आहे. लक्षात ठेवायचे, वयोगटावरती प्रश्न विचारला जाईल. 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील 5 कोटी निरक्षरांना कव्हर करणं किंवा त्यांना बेसिक संख्याज्ञान असेल किंवा क्रिटिकल लाईफ स्किल्स असतील, व्यावसायिक कौशल्य, मूलभूत शिक्षण आणि सतत शिक्षण हे देणं, हे टार्गेट आहे. काय लक्षात ठेवाल, एकतर न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम काय आहे, दुसरी गोष्ट म्हणजे 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील निरक्षर आहे, तिसरी गोष्ट 5 कोटी निरक्षर, तर ते कव्हर करण्याचं टार्गेट आहे. बघा, राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या होत्या, शमीभा पाटील. लक्षात ठेवायचं आहे. पहिला वारसा महामार्ग कुठे चालू करण्यात आला महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न विचारेल. हेरिटेज नॅशनल वे महाड ते रायगड आहे बरं का, महाड ते रायगड, नाहीतर ते तिकडे अजिंठा वेरूळ वगैरे छत्रपती संभाजीनगर देतील आणि कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतील. महाड ते रायगडला प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मी कालच्याच सेशनमध्ये सांगितलेलं होतं की बिबेक देबरॉय यांचं निधन झालेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं. बिबेक देबरॉय यांनी अर्थशास्त्राबरोबरच अध्यात्मावरती, त्याचबरोबर पुराण असतील, 4 वेद असतील आणि उपनिषद असतील यांचं भाषांतराचं काम पण केलेलं आहे. 2015 मध्ये त्यांना पद्मश्री आहे. 2017 पासून ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते. रेल्वे पुनर्रचना समिती पण मी विवेक देबरॉय कमिटी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. गोखले इन्स्टिट्यूटचे कुलपती पण ते त्या ठिकाणी होते बघा. राईट. ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका वीणा देव यांचं निधन झालेलं आहे. सो वीणा देव काय आहेत, लेखिका आहेत असं विचारलं जाऊ शकते, साहित्याशी संबंधित आहेत, त्यांच्या साहित्याकृती काही दिलेल्या आहेत तिथं. BPL नावाची जी कंपनी आहे ना, तर त्याचे संस्थापक TPG नंबियार यांचं निधन झालेलं आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी होती बघा BPL. राईट. त्याच्यानंतर येस, मोस्ट एक्सपेक्टेड या कॅटेगरी मधला कुठला जर मुद्दा असेल तर तो हा असणार आहे. याच्यावरती हमखास प्रश्न येणार आहे, तो म्हणजे GK. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. कधी प्रदान करण्यात आला? 3 ऑक्टोबर
2024. आणि याच्याच मुळे अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायचं घोषित केलेलं आहे. त्यामुळे नव्यानं घोषित करण्यात आलेल्या दिनविशेषांमध्ये खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? बघा, मराठी भाषा दिन वेगळा फेब्रुवारी मधला आणि मराठी अभिजात भाषा दिन किंवा अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर लक्षात ठेवायचे, गॅरंटेड प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मराठी भाषेबरोबरच इतर काही भाषांना हा दर्जा प्रदान करण्यात आलेला होता अभिजात भाषेचा. कुठल्या कुठल्या आहेत त्या? मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी, बंगाली, म्हणजे टोटल 3 ऑक्टोबरला 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्रदान केलेला आहे. यानुसार आता टोटल 11 भाषांना भारतामध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. सो अभिजात भाषा दर्जा कुठल्या भाषेला मिळू शकतो त्याच्यासाठी केंद्र सरकारनं ठरवलेले 4 निकष आहेत. संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा, म्हणजे भाषेची प्राचीनता. त्याच्यानंतर या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असावे, म्हणजे भाषेची मौलिकता आणि सलगता, आणि भाषेचे स्वतःचे स्वयंभूषण असावे, ती कोणत्या तरी भाषेतून उसनी घेतलेली नसावी, स्वतः म्हणजे काहीतरी स्वतःचं वेगळेपण असावं त्या ठिकाणी. आणि प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळं त्या ठिकाणी असावं. तर हे 4 निकष अभिजात भाषा प्रदान करण्यासाठी आहे. अभिजात भाषा दर्जा प्रदान केल्यानंतर काय फायदे होतात? तर अभिजात भाषेसाठी स्कॉलरसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं. प्रत्येक विद्यापीठामध्ये अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं. प्राचीन ग्रंथ जे आहेत तर ते अनुवादित केले जातात. आर्थिक अनुदान त्याच्या माध्यमातून मिळतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होती. थोडक्यात काय आहे, आपण असं म्हणूया की भाषा संवर्धनाला चालना याच्यामुळं मिळते आणि भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये संबंधित भाषा शिकवण्याची सोय केली जाऊ शकते. राईट. आता ह्याच्यासाठीच्या 2 समित्या लक्षात ठेवायच्या. एक आहे ती म्हणजे 2012 सालची रंगनाथ पठारे समिती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती. हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, कल्याण काळे, आनंद उबाळे आणि मैत्री देशपांडे हे त्याचे सदस्य त्या ठिकाणी होते. त्यांनी 2013ला हा अहवाल केंद्र सरकारला दिलेला होता. मात्र 13 पासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रलंबित होता, जो 2024 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर यांनी अहवाल तर सबमिट केलाय, पण पुढे काय झालं तर मग याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती गठीत करण्यात आलेली होती. ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती 2024 कशासाठी? तर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून पुन्हा एकदा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये अमरावती मधल्या रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे 1 जून 2024ला. त्याचे पहिले कुलगुरू आहेत डॉक्टर अविनाश आवलगावकर. इथं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिद्धपूर मराठीतील पहिला हस्तलिखित ग्रंथ, आद्य ग्रंथ लीळा चरित्र या ठिकाणी लिहिला गेला, म्हणून याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं जाते. आता ज्याचा उल्लेख केला की 11 भाषा टोटल आहेत अभिजात भाषांचा दर्जा. पहिली अभिजात भाषा आहे तमिळ 2004, संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013, ओडिसा 2000 किंवा ओडिशा झाले तिथं ओडिया भाषा ऍक्च्युली लँग्वेज वाईज विचार केला तर 2014. त्याच्यानंतर आत्ता 5 आहेत पाली, प्राकृत, मराठी, आसामी आणि बंगाली. गेटिंग इट? सो सगळ्यांना 2024 मध्ये हा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. बिरसा मुंडा यांची 150वी जयंती वर्ष आहे, त्याच्यासाठी विशेष टपाल तिकीट जे आहे तर ते जाहीर केलेलं आहे. बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजातीय गौरव दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जाताना दिसतो बघा. राईट. त्यांचं जन्म ठिकाण जे आहे तर ते उलीहातू या ठिकाणी पण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उलगुलान बंड हे त्यांच्याशी संबंधित आहे. हिस्ट्रीमध्ये बिरसा मुंडा व्यवस्थित वाचून जावा, त्याच्यावरती गॅरंटेड प्रश्न येऊ शकतो, कारण 100, 150, 200 वर्ष ही लिगसी फॉलो होताना आपल्याला दिसते. बेसिक मधनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट. त्याच्यानंतर बघा, सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो ही 2025च्या ऑस्करमध्ये लाईव्ह ऍक्शन लघुपट श्रेणीमध्ये पात्र ठरलेली एक शॉर्ट फिल्म ठरलेली आहे. FTIIच्या स्टुडंट्सनी ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे.
भारतातील राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस 7 नोव्हेंबरला राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो. विशेष महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस अधिकृतपणे साजरा करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. इथं प्रश्न गॅरंटेड येऊ शकणार आहे. बाकी वन लाइनर क्वेश्चन्स काही आहेत इथं किंवा वन लाइनर सिंगल लाइनर करंट अफेअर्स आहेत. मी विचार असा करतोय की हे स्किप करण्यापेक्षा आपले हे 2-3 सेशन्स होऊ द्यात आणि 2-3 सेशन झाल्यानंतर मग वाटलंच तर आपण एक काम असं करूयात की वन लाइनर सेपरेट एक फक्त तुम्हाला वन लाइनरची रिव्हिजन मी करून घेतो. बघूयात ते कसा वेळ मिळतोय त्या पद्धतीनं. पण स्टील वन लाइनर एकदा गो थ्रू करा. राईट, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही आपल्या करंट क्लाउड्स मॅगझिनच्या PDF किंवा मॅगझिन तुम्हाला फिजिकली पण आता अवेलेबल आहे, तर ते घेऊन बसा आणि फक्त ऐका. आहे काही अंडरलाईन करायचं नाही, काही महत्वाचं मी वेगळं सांगणार नाहीये. मी म्हणून प्रकर्षानं जे झालंय तेच रिवाईज तुमच्याकडून करून घेतोय. आणि आता बघा हार्डली आता 55 मिनिटं झालेले आहेत. 55 मिनिटात 1 महिन्याचं करंट तुमचं रिवाईज झालेलं आहे. सगळ्या टॉपिक निहाय एकदम व्यवस्थित पद्धतीनं झालेलं आहे. राईट, सो अशा पद्धतीनं पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. राईट, सो आता डिसेंबर महिन्याचं आपलं डिस्कशन झालेलं आहे करंट क्लाउड्सचा. आता जानेवारी महिन्याचं करंट क्लाउड्स जे आहेत तर ते डिस्कस करायला आपण घेऊयात. राईट, सो येस सो पहिला मुद्दा आहे बघा, महाराष्ट्राचा जनादेश 2024. महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन्स त्या ठिकाणी पार पडले. मी मगाशीच सांगितलेलं होतं की इलेक्शनची आकडेवारी पुढे येईलच. बघा अधिसूचना 22 ऑक्टोबरला आलेली होती. राईट, 4 त्याच्यानंतर टोटल 288 मतदारसंघामध्ये इलेक्शन झालं. त्यापैकी 234 मतदारसंघ हे सर्वसाधारण होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले 29 मतदारसंघ आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले 25 मतदारसंघ आहे. यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट, बाकीच्या बद्दल बघा, शहरी मतदान केंद्र 42,602 तर ग्रामीण मतदान केंद्र 57,558 इतकी त्या ठिकाणी होती. सर्वात क्षेत्रफळानुसार लहान मतदारसंघ जर विचारला तर धारावी असेल आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ जर विचारला तर अहेरी त्या ठिकाणी असेल. काल आपण सुरजागड इस्पात लिमिटेडच्या बाबतीमध्ये बघितलेलं की गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यामध्ये तो आहे. राईट, सो टोटल 54 जागा आरक्षित होत्या आणि बाकी उरलेल्या ज्या 234 आहेत तर त्या सर्वसाधारण होत्या. आता मिळालेल्या पक्षाला जागा आणि त्याचबरोबर काय लक्षात घ्याल, मतदानाची टक्केवारी बघा. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गट 57 जागा, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट 41, काँग्रेस 16, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट 10 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20 जागा, इतर 10 आणि अपक्ष 2. मतदानाच्या टक्केवारीचा जर विचार आपण केला तर भारतीय जनता पक्षाला 26.27% वोट्स मिळाले, शिवसेना शिंदे गटाला 12.38%, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला 9.1%, काँग्रेस पक्षाला 12.42%, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला 11.28% आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 9.96% इतकं मतदान त्या ठिकाणी झालेलं दिसतं. सो एकूण महाराष्ट्र राज्याची मतदानाची टक्केवारी जर बघितली तर ती 66.05% इतकी आहे. त्यामध्ये महिला मतदानाची टक्केवारी 65.2% तर पुरुष 66.08%. राईट, सर्वाधिक मतदान झालेला जिल्हा विचारला तर कोल्हापूर आहे, मतदारसंघ विचारला तर करवीर आहे आणि सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा मुंबई आहे 52.07 आणि मतदारसंघ आहे कुलाबा 44.44% फक्त मतदान झालेलं आहे. सर्वात तरुण आमदार रोहित पाटील आहेत आणि सर्वात वयस्कर आमदार छगन भुजबळ त्या ठिकाणी आहेत. राईट, आता सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून आलेले जे उमेदवार आहेत तर त्यापैकी बघा, शिरपूर मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार काशीराम पावरा 1,59,044 मतांनी आलेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती सातारा मतदारसंघातून भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले हे 1,42,124 मताधिक्यानं निवडून आलेले आहेत.
त्यानंतर परळीचे धनंजय मुंडे आहेत, त्यानंतर बागलांचे दिलीप बोरसे आहेत, त्यानंतर कोपरगावचे आशुतोष काळे त्या ठिकाणी आहेत. राईट, तो हे लक्षात ठेवू शकता. असंच पॅरलल सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांचा जर विचार आपण केला तर मालेगाव मध्य या मतदारसंघात MIM पक्षाचे मुफ्ती मोहम्मद फक्त 162 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर 2 क्रमांकावरती आहेत साकोली नाना पटोले 208 मतं, त्यानंतर बेलापूर मंदा म्हात्रे 377 मतं. म्हणजे एवढा कमी फरक राहिला, कमी मार्जिननं निवडून आलेले आहेत. बुलढाण्याचे संजय गायकवाड आहेत 841 आणि नवापूरचे शिरीष कुमार नाईक आहेत काँग्रेसचे 1121. राईट, सो 2024च्या 15व्या विधानसभेमध्ये टोटल महिला आमदारांची संख्या आहे 22. 1962च्या विधानसभेमध्ये 13 महिला आमदार होत्या, तर 1972च्या विधानसभेत एकही आमदार नव्हत्या. आतापर्यंतच्या विधानसभेचा विचार करता 14वी विधानसभा म्हणजे याच्या आधीची जी टर्म होती तर त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिला आमदार होत्या 24, लक्षात ठेवायचं. बाकी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ 5 डिसेंबर 2024ला घेतली. तेव्हापासून ते महाराष्ट्र राज्याचे 18वे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. 3रा कार्यकाळ हा त्यांचा आहे. याच्या आधी 2014 ते 19, त्याच्यानंतर परत 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 असे 2 कार्यकाळ त्या ठिकाणी आहेत आणि आता 3रा कार्यकाळ त्यांचा चालू झालेला आहे. राईट, तो त्यांना मिळालेले पुरस्कार वगैरे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ते विचारतील. किंवा अर्थसंकल्प सोप्या भाषेत किंवा आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत अशी काही त्यांची पुस्तकं पण त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. बघा, ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरती बंदी घातलेली आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अशी बंदी घालणारा जगातला पहिला देश कोणता? सो ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे समाज माध्यमांना बंदी घालणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. जपानमध्ये घटत चाललेला जन्मदर आणि वयोवृद्धांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन तिथं 4 दिवसांचा कार्य आठवडा केलेला आहे. म्हणजे 4 दिवस काम करायचं आणि 3 दिवस वीक ऑफ. राईट, सो वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन व्हावा यासाठी हे चाइल्ड केअर पार्शियल लिव्ह धोरण अवलंबलेलं त्या ठिकाणी आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की जन्मदर वाढवण्यासाठी चाइल्ड केअर पार्शियल लिव्ह धोरण राबवणारा राष्ट्र कोणते किंवा देश कोणता, या कॉन्टेक्स्टमध्ये इथं विचारला जाऊ शकतो. कॅरिकॉम जे आहेत कॅरिबियन कम्युनिटी, तर त्यांची एक परिषद गयाना या ठिकाणी पार पडली, भारत कॅरिकॉम शिखर परिषद. बघा, राईट, सो दुसऱ्यांदा या परिषदेला पंतप्रधान उपस्थित होते. याच्या आधी 2019 मध्ये पण उपस्थित होते. 1973ला कॅरिकॉम म्हणजेच कॅरिबियन कम्युनिटी ही कॅरिबियन आर्थिक एकात्मता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणारी प्रादेशिक संघटना स्थापन झाली. राईट, आणि मग त्याच्यामध्ये त्या परिषदेला पंतप्रधान गेलेले असताना डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर हा डॉमिनिका या देशाचा आणि गयानाचा दी ऑर्डर ऑफ एक्सलन्स या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं दिसतं. राईट, येस. त्याच्यानंतर परत मोस्ट एक्सपेक्टेड एरिया आहे तो म्हणजे G20 शिखर परिषद 19वी आहे. बघा 18 आणि 19 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये पार पडलेली आहे रिओ डी जेनेरो ब्राझीलमध्ये. 23ची परिषद तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. वसुदैव कुटुंबकम थीम होती त्याची. राईट, सो 2024ची थीम काय? बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट. 21 सदस्य आहेत टोटल, त्यापैकी 19 देश आहेत आणि 2 आंतरराष्ट्रीय संघटना किंवा 2 प्रादेशिक संघटना आहेत. राईट, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन एक आहे आणि आफ्रिकन युनियन एक आहे. आफ्रिकन युनियनला ऑफिशियली G20चा 21वा सदस्य म्हणून मान्यता 2023च्या भारतात पार पडलेल्या शिखर परिषदेमध्ये दिलेली होती आणि ब्राझीलमध्ये ऑफिशियली एक सदस्य म्हणून आफ्रिकन युनियन या शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेला होता. राईट, सो बघा ते लक्षात ठेवा. G20ची स्थापना 1999ला झालेली आहे, कायमस्वरूपी मुख्यालय नाहीये. राईट, 18वी G20 परिषद भारतात पार पडली हे मी तुम्हाला सांगितलंच. तो आता यजमान देश ब्राझील आहे, त्यामुळं त्याचे अध्यक्ष जे आहेत लुला डी सिल्वा, तर त्यांनी या परिषदेचं उद्घाटन वगैरे केलेलं होतं. चीनमध्ये सर्वात मोठी सोन्याची खाण सापडलेली आहे. बघा,
पिंगजियांग या भागामध्ये ही खाण आहे. क्रिंक नावाची एक ऑर्गनायझेशन आहे बघा. क्रिंकचा फुल फॉर्म होतो चायना, रशिया, इराण आणि नॉर्थ कोरिया यांनी मिळून स्थापन केलेली आहे. नाटोला शह देण्यासाठी या 4 देशांनी क्रिंक नावाची ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे. एक प्रकारे आपण मिलिटरी अलायन्स याला म्हणू शकतो, राईट. हमारा संविधान हमारा सम्मान नावाचं अभियान चालू करण्यात आलेलं आहे बघा. 26 नोव्हेंबर हा दरवर्षी 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे अभियान राबवलं जात आहे. संविधानाबद्दल जागृती वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून केली जाताना आपल्याला दिसते, राईट. याच्यामध्ये बघा हमारा संविधान हमारा विधान मार्च 2024 मध्ये बिकानेर या ठिकाणी पहिली याच्याबद्दलची प्रादेशिक परिषद पार पडली. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आता राष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ह्याचं आयोजन जे आहे तर ते केलं जाताना दिसते, राईट. त्याच्यानंतर बघा संविधानामध्ये जे सरनाम्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती तर त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या 2 शब्दांवरती आक्षेप घेण्यात आलेला होता की ओरिजिनली जे आपलं सरनामा आहे तर तो काय आहे, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे होतं तर त्याचं रूपांतर परत कशात करण्यात आलं व सरनाम्यामध्ये करण्यात आलं. मग आता ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये इनिशियली धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद नव्हता, मग नंतर ऍड केलाय. म्हणजे ही बेसिक फिलॉसॉफी होऊ शकते का आपल्या कॉन्स्टिट्यूशनची, तर ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. मात्र मग त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्वाळा देत असताना धर्मनिरपेक्षता हे एक काय म्हणतात त्याला कोर व्हॅल्यूज पैकी संविधानाच्या आहे असं पुन्हा एकदा स्पष्ट आपल्याला केलेलं दिसतं, राईट. येस, चलो. सो या निमित्तानं परत एकदा सरनामा वगैरे व्यवस्थित बघून घ्या. आरक्षण धर्माच्या आधारावरती असू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हटलेलं आहे, राईट. कलकत्ता उच्च न्यायालयानं OBC दर्जा देत असताना जातींना त्यांचा सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस न बघता धर्माच्या आधारावरती जे तिथं आरक्षण दिलेलं होतं तर त्याच्याबद्दल हा निकष जो आहे तर तो चुकीचा असल्याबाबतचं मत व्यक्त केलेलं होतं. तर त्यासंबंधीचा हा खटला होता. प्रशासन गाव की ओर नावाचा आहे. जसं आपण म्हणतो ना शासन आपल्या दारी, तर त्या पद्धतीनं सार्वजनिक तक्रारींचं निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून 18 ते 23 डिसेंबर दरम्यान या मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 4था सुशासन सप्ताह पण याच वेळी झाला. सुशासन दिन हा 25 डिसेंबर साजरा केला जातो. कोणाची जयंती आहे? अटल बिहारी वाजपेयींची जयंती आहे, लक्षात ठेवायचं. सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. वयोगटांना अनुसरून वेगवेगळ्या श्रेणी केलेल्या आहेत बघा चित्रपटांच्या बाबतीमध्ये. UA 7+, 13+, 16+A आणि S अशी त्या ठिकाणी आहे, राईट. त्याच्यानंतर येस, झारखंड मालमत्तेचा अधिकार हा बेसिक ह्युमन राईट आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ एका व्यक्तीची जमीन होती आणि ती आर्मीनं ताब्यात घेतलेली होती. मात्र त्याचा कुठल्याही प्रकारे व्यवहार झालेला नव्हता किंवा ती लीजवरती घेतलेली असेल तर त्याला भाडे तत्वावरती भाडेपट्टा पण त्याला देण्यात आलेला नव्हता. मग त्या याचिकेवरती विचार करत असताना सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की मालमत्तेचा अधिकार हा बेसिक ह्युमन राईट त्या ठिकाणी आहे. कारण ती जी जमीन आहे तर ती त्या एखाद्या व्यक्तीचं उपजीविकेचं साधन आहे आणि उपजीविकेचं साधन राईट टू लाईव्हलीहूडचा जर विचार केला तर राईट टू लाईव्हलीहूड हा राईट टू लाईफ अंतर्गत फंडामेंटल राईट त्या ठिकाणी होतो, बरोबर. कारण प्रतिष्ठेने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार किंवा जीवन जगण्याचा अधिकार हा कधी आपण एक्सरसाइज करू शकतो, जेव्हा आपण जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मीट करू शकतो. आणि मग त्या कशा मीट करू शकतो, जर आपल्याकडं काहीतरी असं साधन असेल अर्थार्जनाचं तर त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की हे जमीन जी आहे तर ती त्याच्या अर्थार्जनाचं साधन आहे, राईट. तर ते फक्त लक्षात ठेवा. इंटरप्रिटेशन महत्वाचे असतात खटल्यांचे आणि त्याच्यावरती पॉलिटीमध्ये विचारले जाणारे प्रश्न. आता लक्षात घ्या, मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे का? नाही. हा एक कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे का? येस. 300A अंतर्गत कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे आणि मालमत्तेचा अधिकार हा मानव अधिकार आहे, बेसिक ह्युमन राईट आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. झारखंड विधानसभेची निवडणूक 6वी झारखंड विधानसभा निवडणूक 2024 बघा. एकूण सदस्य संख्या आहे झारखंडमधली 81. त्याच्यापैकी झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाल्या 34 जागा, भाजपाला मिळाल्या 21 जागा, काँग्रेसला मिळाल्या 16 जागा, राजद
ला मिळाल्या 4 जागा, तर इतरांना 5 जागा त्या ठिकाणी मिळाल्या. हेमंत सोरेन यांची 14वे झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर वैयक्तिक 4थ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत. राईट. 2050 पर्यंत 35 कोटी लहान मुलं भारतामध्ये असतील असा अंदाज एका युनिसेफच्या अहवालात व्यक्त करण्यात आला. त्या अहवालाचं नाव आहे स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2024 द फ्युचर ऑफ चिल्ड्रन इन अ चेंजिंग वर्ल्ड. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की हा अहवाल कोणी त्या ठिकाणी सादर केलेला आहे किंवा कुणाचा आहे. युनिसेफचा आहे बघा. आणि मुलांच्या हवामान जोखीम निर्देशांकात भारत 26व्या क्रमांकावरती आहे. याच्यात क्लायमेट रिलेटेड रिस्कमुळे देखील मुलांचं आरोग्य किंवा एकंदरीतच त्याला धोका निर्माण होऊ शकतो असं संशोधन याच्यात केलेलं आहे. राईट. महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. राईट. तर त्याच्याबद्दल हे एक आर्टिकल तुम्हाला दिसतंय. तर तो राष्ट्रीय स्तरावरती 24.6% 41.5% झालाय. राईट. तर हे फक्त लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट स्कीम्स ह्या कारणीभूत आहेत. राईट. ATM मधनं पण PF आता काढता येणार आहे. त्याच्यानंतर MMR आंतरराष्ट्रीय ग्रोथ हब देशात 4 क्षेत्र किंवा 4 शहर ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येत आहेत. नीती आयोगानं ती शिफारस केलेली आहे बघा. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश MMR मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, गुजरातमधलं सुरत आहे, आंध्र प्रदेशमधलं विशाखापट्टणम आहे आणि उत्तर प्रदेशमधलं वाराणसी आहे. लक्षात ठेवा, मुंबई, विशाखापट्टणम, सुरत आणि वाराणसी ही 4 ठिकाणं जी आहेत तर ती ग्रोथ हब म्हणून विकसित केली जात आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाची. येस. सो अन्नचक्र साधन आणि स्कॅन नावाचं पोर्टल जे आहे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये जी साखळीच्या कामामध्ये सुधारणा, पुरवठा साखळीच्या कामामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी हे पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे बघा. तिकडे गतिशक्ती नावाचं पोर्टल आहे तर ते ई-श्रम पोर्टल बरोबर इंटिग्रेट करण्याचं काम चालू आहे. गतिशक्ती काय नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे ना. आणि दुसरी गोष्ट ई-श्रम पोर्टल कुणासाठी आहे, मूलतः असंघटित क्षेत्रातले वगैरे जे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स त्यांना मिळायचे असतील तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं पाहिजे, ई-श्रम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर GDPचा आधार वर्ष बदललेला आहे बघा. बेस इयर 2011-12 ऐवजी ते 2022-23 झालेलं आहे. लक्षात ठेवायचं, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही रिसर्च वगैरे करता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे जर्नल्स त्याच्यामध्ये प्रकाशित झालेला रिसर्च तुम्हाला वाचावा लागतो किंवा तुम्हाला त्याचे रेफरन्सेस घ्यावे लागतात. तर या दृष्टिकोनातून उच्च शिक्षण संस्थांना वन नेशन वन सबस्क्रिप्शन नावाची योजना याच्यासाठी चालू केलेली आहे. त्याच्यासाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे मॅगझिन्स किंवा वेगवेगळे रिसर्च जर्नल्स आहेत तर ते याच्या अंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राईट. COEP तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्कृष्टता केंद्र. भारत आणि जपान या 2 देशांमध्ये झालेल्या करारानुसार COEP तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्कृष्टता केंद्र किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, कुठं स्थापन करण्यात येणार आहे आणि कोणाच्या मदतीनं. कुठं, COEP मध्ये. त्याच्यानंतर कोणाच्या मदतीनं, तर जपानच्या मदतीनं किंवा भारत आणि जपान मधला सामंजस्य करार त्या ठिकाणी आहे. QS क्रमवारीमध्ये IIT दिल्ली ही देशामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. शाश्वततेच्या बाबतीमध्ये म्हणजे सस्टेनेबिलिटीच्या बाबतीमध्ये ही रँकिंग आहेत बघा. आणि त्याच्यामध्ये IIT दिल्ली प्रथम क्रमांकावरती आहे भारतामध्ये. जर जगाचा विचार केला तर टोरंटो युनिव्हर्सिटी जगामध्ये अव्वल त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ETH झुरिच न दुसरं स्थान मिळवलेलं आहे. भारतीय सांकेतिक भाषेसाठी PM विद्या DTH वाहिनी सुरू करण्यात आलेली आहे क्रमांक 31ला. याच्यापूर्वी PM किसान वाहिनी जेव्हा सुरू करण्यात आलेली होती तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता तर ते लक्षात ठेवा. युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्स ऑन वर्ल्ड एज्युकेशन स्टॅटिस्टिक्स तर तो युनेस्कोचा अहवाल आहे बघा. हे लक्षात ठेवा. एज्युकेशन 2030 फ्रेमवर्क ॲक्शन द्वारे जे वेगवेगळे बेंचमार्क सेट केलेले आहेत तर त्याच्याबद्दलचे आउटकम्स याच्यामध्ये आलेले दिसतात. सो टीचर्स किंवा शिक्षकांना आधुनिक वर्ग खोल्या म्हणजे आपल्याला काय करायचंय,
PM श्री नावाची योजना वगैरे आहे, किंवा एकंदरीत न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे आधुनिकीकरण शिक्षणामध्ये येते, तर त्या आधुनिकीकरणाबद्दल ट्रेनिंग पहिल्यांदा शिक्षकांना असलं पाहिजे, आणि या दृष्टिकोनातून टीचर नावाचं ॲप हे विकसित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर QS एशियन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पण बघा IIT दिल्ली हे 44व्या क्रमांकावरती आहे आशियामध्ये, आणि भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. टॉप 100 मध्ये भारतातले 5 विद्यापीठ आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी आहे तर ती 173व्या स्थानावरती आहे. या आशियाच्या क्रमवारीमध्ये पेकिंग युनिव्हर्सिटी चायना प्रथम क्रमांकावरती आहे, दुसरी आहे हाँगकाँग युनिव्हर्सिटी चायना, तिसरी आहे सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटी. राईट. सो इथे प्रश्न क्रिएट होऊ शकतो. भूगोल पर्यावरण कृषी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग, तर त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा 15व्या वित्त आयोगापर्यंत जवळपास 2481 कोटी 25-26 पर्यंत आहे ना त्याचा कालावधी, तर ते 2481 कोटी. आता इथं लक्षात ठेवा तर एवढी तरतूद आहे. NAPCC आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, तर त्या NAPCC मध्ये 8 अभियानं आहेत, तर त्याच्यात राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आहे, तर त्याचप्रमाणे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता नॅचरल फार्मिंगमध्ये काय काय केलं जातं ते आपल्याला माहितीच आहे, तर ते या ठिकाणी केलं जाणार आहे. येस, अगदीच जर का बघायचं म्हटलं तर त्याच्यात काय केलं जाणार आहे, तर 15,000 क्लस्टरच्या माध्यमातून अंमलबजावणी, 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ, 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जाणार आहे. कारण सेंद्रिय शेतीबद्दल ही अशी आकडेवारी विचारलेली होती आयोगानं, राईट, कंबाईनच्या परीक्षेमध्ये मेन्सला. लक्षात ठेवा. 10,000 जैव साधन सामुग्री केंद्र, 2,000 नैसर्गिक शेती मॉडेल प्रात्यक्षिक फार्म उभे केले जाणार आहेत किंवा तयार केले जाणार आहेत, आणि 30,000 कृषी सखी तैनात केली जाणार आहेत. राईट. सो महिलांना पण त्याच्यात इन्क्लूड केलं जात आहे. त्याच्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतामध्ये डायनासोर नष्ट झाले असा एक अहवाल पुढे आलेला दिसतो किंवा रिसर्च. हरितवायू उत्सर्जन कमी करणाऱ्या सिल्वो पाश्चर नावाचं तंत्रज्ञान आहे. नाहीतर पाश्चरायझेशन म्हटल्यानंतर आपल्याला ते दुधाच्या बाबतीमध्ये आठवेल, पण हे सिल्वो पाश्चर नावाचं तंत्रज्ञान आहे. तर त्याच्या माध्यमातून काय केलं जात आहे, कृषी वनीकरणामध्ये वृक्ष, पीक, चारा आणि पशुधन यांचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं जात आहे, जेणेकरून हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी केलं जाऊ शकेल किंवा जास्तीत जास्त कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं जाऊ शकेल. राईट. आता ग्रीन स्टीलची डेफिनेशन जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा, आणि त्याच्यानुसार पोलाद निर्मिती प्रकल्पातून तयार केलेल्या प्रतिटन पोलादामध्ये 2.2 टनांपर्यंत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत असेल तर ते हरित पोलाद म्हणून ओळखलं जाईल. 1.6 टन कार्बन डायऑक्साईड किंवा त्यापेक्षा कमी उत्सर्जित झाल्यात ते 5 स्टार ग्रीन रेटेड पोलाद असेल. त्याच्यानंतर 1.6 ते 2 टनांपर्यंत 4 स्टार रेटिंग दिलं जाईल, आणि 2.2 ते 2.2 टनांपर्यंत उत्सर्जन पातळी असलेल्या उत्पादनास 3 स्टार रेटिंग त्या ठिकाणी दिलं जाईल. राईट. सो हे फक्त लक्षात ठेवा. राष्ट्रीय जलमार्गांच्या बद्दल इथं दिलेलं आहे. राईट. तापी नदीतला नॅशनल वॉटरवे 100 आहे, लक्षात ठेवा. सागरी कासवांची गणना कासवांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे. ऑलिव्ह रिडले टर्टल कुठे येतं, ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यावरती. महाराष्ट्रात कुठे येतं, रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या वेळास या ठिकाणी. वेळास हे कासवांचं गाव आहे. ओडिसामध्ये आहे भितरकनिका, भितरकनिकामध्ये आहे टर्टल हॅचिंग सेंटर ऑलिव्ह रिडले टर्टलचं. भितरकनिकामध्ये अजून काय, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल पण त्या ठिकाणी आहे. राईट. येस. 56वा व्याघ्र प्रकल्प कुठला, गुरु घासीदास आणि तमोर पिंगला. राईट. हा कुठल्या राज्यामध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, आणि छत्तीसगडमध्ये आता व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे, 4 इतकी झालेली आहे. इंद्रावती, उदांती सीता नदी, अचानकमरा आणि गुरु घासीदास तमोर पिंगला. राईट. गुजरातची हरित भिंत बघा, ग्रेट ग्रीन वॉल कुठं आहे, आफ्रिकेमध्ये आहे. ग्रीन वॉल ऑफ इंडिया कुठं आहे, तर ती गुजरातपासून चालू होते ते दिल्लीपर्यंत संपते. 1400 किलोमीटर लांब, 5 किलोमीटर रुंद. राईट. ईस्टवर्ड मार्च ऑफ थार डेझर्ट थोपवण्यासाठी ही ग्रीन वॉल ऑफ इंडिया बांधली जाते. आणि आता गुजरातमध्ये ही द ग्रेट ग्रीन वॉल ऑफ गुजरात ही बांधली गेलेली आहे. कोस्टल एरियामध्ये पर्टिक्युलरली वृक्षारोपण केलं जात आहे. गुजरातमध्ये किनारपट्टीवरती भडोच असेल किंवा जंबूसार असेल या जिल्ह्यांमध्ये.
आता महत्वाचं काय आहे, ह्याच्यावरती का प्रश्न विचारला जाऊ शकेल, तर UNFCCCनं कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठकीमध्ये जगातल्या 31 परिणामकारक प्रकल्पांपैकी एक म्हणून याचा गौरव त्या ठिकाणी केलेला आहे, म्हणून याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट. त्याच्यानंतर बघा, प्रोबा 3 नावाची मोहीम यशस्वी करण्यात आली. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक PSLV C-59च्या सहाय्यानं. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉन्च व्हेकल अगडबगड जोड्या लावायला CDSचा पेपर आपण बघितलेला होता, तर त्याच्यात विचारलं जाऊ शकतं. GSAT N2 नावाचा उपग्रह बघा, स्पेसएक्सच्या फाल्कन 9च्या मदतीनं त्याचं लॉन्चिंग केलं. दूरसंचार उपग्रह त्या ठिकाणी आहे. 48 Gbps वेगानं इंटरनेट सेवा हा प्रदान करेल. दुर्गम भागामध्ये ब्रॉडबँड सुविधा प्रदान करण्यासाठी याचा वापर होणार आहे. जवळपास 4700 किलो इतक्या वजनाचा उपग्रह आहे हा, आणि अशा प्रकारचा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याची सुविधा इस्रोकडे नाहीये, म्हणून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 याचं प्रक्षेपण करण्यात आलं. राईट. पोलीस महासंचालक किंवा महानिरीक्षकांची परिषद भुवनेश्वरला पार पडलेली आहे. अण्वस्त्रवाहू K4 नावाचं क्षेपणास्त्र, त्याची यशस्वी चाचणी झालेली आहे. INS अरिघात या अणुऊर्जा संचलित पाणबुडीमधून हे क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. 3500 किलोमीटर पर्यंतचा लक्ष्याचा भेद घेऊ शकते आणि 500 किलोपर्यंत ते वॉरहेड जे आहे तर ते त्याच्यावरती लावता येऊ शकते. राईट. त्याच्यानंतर बघा, रणगाड्यावरून टाकता येणारे स्मोक ग्रेनेड. हे स्मोक ग्रेनेड कसे आहेत, अँटी थर्मल आहेत आणि अँटी लेझर स्मोक ग्रेनेड आहेत. ते काय करतात, शत्रूच्या रणगाड्याची थर्मल इमेजिंग साईट आणि लेझर रेंज फाइंडर ही निष्प्रभ करण्याचं काम करतात. आता हे सगळं लाईव्ह आपण गेल्या काही दिवसामध्ये अनुभवलेलं आहे, तर तेच आहे इकडं. राईट. सीमा सुरक्षेसाठी ड्रोन रोधक युनिट तिकडे उभं केलं जात आहे बघा. राईट. सिनबॅक्स हा पहिला संयुक्त टेबल टॉप सराव. सिनबॅक्स कुणाकुणामध्ये आहे, भारत आणि कंबोडियामध्ये आहे. पुण्यामध्ये पार पडलेला आहे बघा. त्याच्यानंतर नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम NAFIS किंवा नफीस फुल फॉर्म विचारला जाऊ शकतोय बघा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांना या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केलेली त्या ठिकाणी आहे. राईट. सो फिंगरप्रिंटच्या बाबतीमध्ये एक क्लाउडवरती सगळे इन्फॉर्मेशन याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. INS तुशील नावाची एक अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका ही 9 डिसेंबर 2024ला नौदलामध्ये दाखल झालेली आहे. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानं ही तयार करण्यात आलेली आहे. तुशीलचा अर्थ संरक्षक कवच किंवा अभेद्य कवच किंवा अभेद्य ढाल असा त्या ठिकाणी होतो. 125 मीटर लांब, 3900 टन वजन, असं ह्याचं काही स्पेसिफिकेशन आपल्याला दिसते. निलगिरी आणि सुरत या युद्धनौका देखील नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या त्या ठिकाणी आहेत. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडनं या युद्धनौकांची निर्मिती केलेली आहे. निलगिरी ही रडारवरती अदृश्य राहण्याची क्षमता असणारी युद्धनौका आहे. निलगिरी प्रकल्प 17A मधली एक युद्धनौका त्या ठिकाणी आहे बघा. राईट. सो सुरतचा जर का विचार केला तर प्रकल्प 15B वर्गातील 4थ्या विनाशिकेवर सुपरसॉनिक ब्रह्मोस पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करण्याचं क्षेपणास्त्र बराक 8 अशा प्रकारचे वॉरहेड्स तिथं त्याच्यावरून डागता येऊ शकतात. राईट. आरोग्य पोषण मध्ये बघा, 15 लाख बालकांना वगैरे BCG लस देण्यात आलेली आहे. बालकांबरोबरच मोठ्या माणसांना देखील ही लस देण्यात आलेली आपल्याला दिसेल. 18 वर्षावरील नागरिकांना क्षयरोग होऊ नये म्हणून BCG लस उपयोगी पडते का याच्यासाठी मोहीम. बाकी 2025 TB मुक्ती भारत आणि 2030 WHO हे लक्षात ठेवा. आणि TB त्या बाबतीत मुख्य सल्लागार कोण आहेत, भारताच्या TB प्रोग्रामच्या सौम्या स्वामीनाथन आहेत, लक्षात ठेवायचंय. इकडं 70 वर्षावरच्या नागरिकांना सुद्धा आता कशात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्मान भारतच्या ॲम्बिटमध्ये आणलेला आहे. रघुनाथ माशेलकर यांना 50 डॉक्टरेट मिळालेले आहेत. आधी हा विक्रम 48 डॉक्टरेटचा कुणाच्या नावावरती होता, डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या नावावरती होता. त्याच्यानंतर बघा, रश्मी शुक्ला परत महासंचालक झालेले आहेत. के संजय मूर्ती हे 15वे कॅग
म्हणून नियुक्ती झालेली आहे. काय लक्षात ठेवणार, कॅग म्हणून नियुक्त होणारे पहिले IAS अधिकारी ठरलेले आहेत ते. राईट, मूळचे आंध्र प्रदेशातले आहेत. राईट. जगातला पहिला लाकडी उपग्रह कुणी तयार केलाय, जपाननं तयार केलाय, त्याचं नाव लिग्नोसॅट त्या ठिकाणी आहे. तो पर्यावरणपूरक अशी स्पेस टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा हा एक भाग आहे. डी गुकेश जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन किताब पटकावलेला आहे. राईट. सो डी गुकेशने फिडे वर्ल्ड चेंज चॅम्पियनशिपमध्ये सर्वात तरुण बुद्धिबळपटू चॅम्पियन बनलेला आहे. राईट. रशियन बुद्धिबळपटू गॅरी कॅस्परोवाचा विक्रम त्यानं मोडलेला आहे. 1985 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यानं हा विक्रम केलेला होता. डी गुकेशचा जर आपण विचार केला तर फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा ताज मिळवणारा तो 18वा बुद्धिबळपटू, तर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होणारा दुसरा भारतीय ठरलेला आहे. विश्वनाथन आनंद यापूर्वी 2007ला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेले होते. त्याच्यानंतर 2008ला, 10ला, 12ला असं त्यांना जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन विजेतेपद आहे. 32 वर्षीय डिंग लिरेन हा बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला चिनी बुद्धिबळपटू आहे. राईट. सो डिंग लिरेनचाच पराभव डी गुकेशनं केलाय. डी गुकेश 18 वर्षाचा आहे. राईट. तो सर्वात तरुण ग्रँड मास्टर त्या ठिकाणी बनलेला आहे. 18 वर्ष 7 महिने वगैरे वय आहे. सो 2034चा जो फुटबॉलचा विश्वचषक होतोय तर त्याचा यजमानपद सौदी अरेबियाकडे असणार आहे, हे लक्षात ठेवा. IPL बाबत आता काही मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. यू ऑल नो व्हेरी वेल. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन स्पर्धा राजगीर बिहार या ठिकाणी झालेली आहे बघा. भारत आणि चीन यांच्यात अंतिम सामना झाला. भारत विजयी झालेला आहे. दिल्लीमध्ये 2025 पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतात पहिल्यांदाच हे आयोजन झालेलं आहे आणि ही चॅम्पियनशिपची 12वी आवृत्ती होती. बिहार खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन बिहारमध्ये करण्यात आलेलं आहे. राईट. पुरस्कारामध्ये बघा, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार. राईट. आता 82 जणांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील लावणी लोकनृत्यासाठी प्रमिला कौतिकराव सूर्यवंशी, लोकनृत्य कलाकार गोव्याचे महेश आबा सातारकर, पारंपरिक संगीतामधील अभंग गायक नागेश शंकरराव अडगावकर, नाट्य अभिनय क्षेत्रातील ऋतुजा बागवे आणि पारंपरिक संगीत क्षेत्रातील प्रियांका ठाकूर आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका अनुजा झोकरकर यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हे बिस्मिल्ला खान यांच्या नावाने 40 वर्षापर्यंतच्या तरुण कला अभ्यासकांसाठी दिले जाणारे पुरस्कार आहे. लक्षात ठेवा, वय विचारलं जाईल 40 वर्ष, कारण युवा साहित्य अकादमीचं वय किती आहे? 35 वर्ष. राईट. 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि महावस्त्र असं याचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. आशा काळे यांना गदिमा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे बघा. माधव गाडगीळ यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा हा पुरस्कार आहे. 2005 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 4 भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सुझलॉन ग्रुपचे तुलसी टांटी, त्याच्यानंतर वर्सोवा बीचच्या क्लिनिंगसाठी काम करणारे ॲडव्होकेट अप्रोच आलम, त्याच्यानंतर आपली इंटरनॅशनल सोलार अलायन्ससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांना विभागून, आणि आता चौथे माधव गाडगीळ. राईट. माधव गाडगीळ म्हटल्यानंतर 2012चं वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनल लक्षात ठेवायचं आहे. अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बघा. राईट. बाकी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, त्याच्यात वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत बघा. उदाहरणार्थ मान्याची वाडीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यात प्रथम क्रमांकाचा. राईट. अशा वेगवेगळ्या ग्रामपंचायती पण आहेत. पर्टिक्युलरली मान्याची वाडी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. राईट. सुधीर रसाळ, अगेन मी म्हणेन की हॅशटॅग इम्पॉर्टंट ऑर एक्सपेक्टेड दरवर्षी येतो तो.
साहित्य अकादमी पुरस्कार, विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. राजहंस प्रकाशनाचा हा ग्रंथ त्या ठिकाणी आहे. शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास याच्यासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार 2023चा डॅनियल बॅरनबोईम आणि अली अब्बू अवाद यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अहिंसात्मक साधनांद्वारे इस्रायल आणि पॅलेस्टीन लोकांमध्ये सौहार्द वाढवण्यासाठी त्या कंट्रीब्युशनसाठी त्यांना हे दिलेलं आहे. डॅनियल बॅरनबोईम हे पियानो वादक आहेत, तर पश्चिम आशियामध्ये संगीताद्वारे सौहार्द वाढवत आहेत. तर अली अब्बू अवाद हे मध्य पूर्व शांततापूर्ण संघर्ष निराकरणासाठी प्रोत्साहन देणारे पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते आहेत. राईट. इंदिरा गांधी हा जो शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार आहे 1986 ला सुरुवात झाली. 25 लाख रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. बुकर पुरस्कार अगेन ऑर्बिटल नावाची कादंबरी आहे समंता हार्वे यांची. राईट, लक्षात ठेवा. समंता हार्वे यांच्या इतर कादंबऱ्या पण लक्षात घ्या. राईट. वेस्ट विंड, त्याच्यानंतर वाइल्डरनेस, ऑल इज सॉन्ग, डिअर थीप आणि द वेस्टर्न विंड. राईट. त्याच्यानंतर बघा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. निवडणूक झाली म्हणण्यापेक्षा झालीच नाही, एकमेव अर्ज आला, त्यामुळं बिनविरोधपणे राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली. राईट. सो आत्ताच्या विधानसभेचे पण ते अध्यक्ष असणार आहेत. राईट. मागेल त्याला सौर कृषी पंप, केवळ 10% रक्कम भरून वीज निर्मिती पॅनल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतोय बघा. त्याच्यामध्ये क्रायटेरिया त्यांनी ठरवलेले आहेत की त्याच्यामध्ये 3 ते 7.5 HP चे पंप दिले जात आहेत. मग 2.5 एकरपर्यंत शेत जमीन असेल तर 3 हॉर्स पॉवरचा, 2.5 एकर ते 5 एकर 5 हॉर्स पॉवरचा, आणि 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन असेल तर 7.5 हॉर्स पॉवरचा पंप त्या ठिकाणी दिला जातो. याच्यावरती प्रश्न आलेला होता कंबाईनच्या ग्रुप बीच्या प्रिलिमला, म्हणून पुन्हा एकदा रिपीट करतोय इथं. राईट. त्यानंतर बघा 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो. हमारा शौचालय हमारा सन्मान नावाचं अभियान ओपन डिफिकेशन फ्री इंडिया किंवा टॉयलेट्स फॉर डिग्निटी अंतर्गत चालू करण्यात आलेलं दिसतं. जलवाहक नावाची योजना कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे बघा. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं. याची ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? मनू भाकर आहे, हे लक्षात ठेवायचं. राईट. इकडं नॅशनल वॉटरवेज दिलेले आहेत. विद्यालक्ष्मी योजना, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात खंड पडू नये यासाठी 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना फक्त 3% व्याज अनुदानासह 10 लाख रुपयापर्यंतचे तारणमुक्त आणि जामीनदार मुक्त असे कर्ज दिले जाते. मधुकरराव पिचड जे आहेत तर त्यांचं निधन झालेलं आहे बघा. जिल्हा परिषद सदस्य ते विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधानसभेचे असा त्यांचा प्रवास आहे. अकोले नावाचा त्यांचा मतदारसंघ आहे बघा. त्याच्यातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि जवळपास 29 वर्ष म्हणजे 7 टर्म ते आमदार त्या ठिकाणी होते. आदिवासी विकास खात्याबरोबरच वन, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, परिवहन, पुनर्वसन अशा खात्यांचे ते मंत्री राहिले. तिथं लक्षात घ्या, गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यानंतर त्यांनी भूषवलेली वेगवेगळी खाती पॉलिटिक्समधली, राईट, त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 1995 ते 99 या कालखंडात ते विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते होते. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पण ते राहिलेले. झाकीर हुसेन, आता हे तर आहेच, राईट. 3 ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यानंतर पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे. त्याच्यानंतर आगा खान संगीत पुरस्कार आहे, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे. पुरस्कारच लक्षात ठेवा, तिथंच प्रश्न विचारला जाऊ शकेल. SM कृष्णा, फुलब्राईट स्कॉलर SM कृष्णा यांचं 10 डिसेंबर 2024 निधन झालेलं आहे बघा. SM कृष्णांचा जर आपण विचार केला तर मुद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. कर्नाटकचे 16वे मुख्यमंत्री ते आहेत. 1994 मध्ये त्यांनी 93-94ला उपमुख्यमंत्री म्हणून देखील कर्नाटकमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील काम केलेलं आहे. 2009 ते 12 या कालखंडामध्ये ते भारताचे परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी होते. वेव्ज नावाचा OTT प्लॅटफॉर्म आहे. सो आता तो खूप जास्त चर्चेत येताना दिसतोय बघा, राईट. जागतिक एड्स दिन 1988 पासून दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातोय बघा. थीम काय होती 2024ची? टेक द राईट्स पाथ
अशी त्या ठिकाणी होती. चंद्रपूरमध्ये सातवहनकालीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. गोंड पिपरी तालुक्यातली चिवंडा गावापासून काही किलोमीटर अंतरावरती. राईट. दिल्लीत जे साहित्य संमेलन झालं तर त्या साहित्य संमेलनाच्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा केला जातोय बघा. शोमन या नावाने ओळखले जात होते राज कपूर. राईट. इथं प्रश्न आहे, शोमन या टोपण नावानं खालीलपैकी कोण ओळखलं जात होतं? गेटिंग इट? राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबरला साजरा केला जातोय बघा. 1991 पासून ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे पॉवरिंग सस्टेनेबिलिटी एव्हरी वॅट काउंट्स अशी 2024ची थीम होती. दिल्लीतल्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली बघा. येस. मिस युनिव्हर्सचा जर विचार केला तर व्हिक्टोरिया थिलविक डेन्मार्कची आहे. मेक्सिकोमध्ये झाल्या स्पर्धा रिया सिंगा यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. आतापर्यंत 3 भारतीय महिलांना मिस युनिव्हर्स किताब मिळालाय. सुष्मिता सेन 1999, लारा दत्ता 2000, हरनाथ संधू 2021. राईट. बाकी सिंगल लाईनर सगळे मुद्दे त्या ठिकाणी आहेत. तो एकंदरीतच हे 2 महिन्याचे करंट अफेअर्स होते. आता डिसेंबर जानेवारी झाले, फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे 4 मॅगझिन आपले राहिलेले आहेत फक्त. तर ते पुढच्या सेशनमध्ये आपण 2 आणि त्याच्या पुढच्या सेशनमध्ये 2 अशा पद्धतीनं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. किंवा जर मॅटर कमी असेल, कन्साईज असेल तर एकदम कमी वेळामध्ये अजून कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करूया. सो आजच्या सेशनमध्ये इथंच थांबूयात. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये आपल्या या करंट क्लाउड्स रिव्हिजन सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.